Okay, hello and welcome back to everyone. Good morning, guys. Once again, good morning, everyone. कंटिन्यू करूया लेक्चर आपण लास्ट टाइम जिथे थांबलो होतो तिथून पुढे. ओके, आय होप एव्हरीवन इज डुईंग वेल. डोरमेन्स ऑफ सीड इथून पुढे काहीतरी की अगेन जो नेक्स्ट चॅप्टर होता आपला तो काहीतरी की प्लांट बायोटेक्नॉलॉजी हा इथं काहीतरी की आपण इकडे स्टार्ट केला होता. याच्यातले काही इम्पॉर्टंट मुद्दे होते ते काहीतरी आपण इकडे डिस्कस केले होते. फॉर एक्झाम्पल काहीतरी इकडे बायोलॉजी सॉरी बायोटेक्नॉलॉजी व्हॉट इज एक्झॅक्टली मीन ऑफ बायोटेक्नॉलॉजी त्या संदर्भात आपण इथे डिस्कस केलेला होता. त्याच्यानंतर टाईप ऑफ काहीतरी की इम्पॉर्टंट अशा बायोटेक्नॉलॉजीमध्ये जे येतात ते आपण इथे काहीतरी डिस्कस केल्या होत्या. ओके, मग ते काहीतरी की रेड बायोटेक्नॉलॉजी असेल, व्हाईट बायोटेक्नॉलॉजी असेल, ग्रीन बायोटेक्नॉलॉजी असेल आणि काहीतरी की पुढे गोल्ड बायोटेक्नॉलॉजी असेल. सो बेस्ड ऑन दी इंद्रधनुष्याचे जसे 7 कलर आहेत त्याच्या बेसिसवरती काहीतरी जे टेक्नॉलॉजी आहे त्यांना काय केलेलं आहे 7 कॅटेगरीमध्ये काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे किंवा काहीतरी क्लासिफाय केलेलं आहे. ओके, पुढे प्लांट टिश्यू किंवा काहीतरी मग त्याला इन विट्रो कल्चर या संदर्भात पॉईंट आपण इकडे डिस्कस केलेला होता. त्याच्यानंतर टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर. ओके, टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर हे देखील आपण इथं काय केलं होतं डिस्कस केलं होतं. राईट, फॉर एक्झाम्पल सरफेस स्टेरिलायझेशन असेल, न्यूट्रिएंट काहीतरी की मीडियम असेल, पुढे सबकल्चरिंग असेल किंवा मग काहीतरी की प्लांट रिजनरेशन आणि काहीतरी की ट्रान्सफर ऑफ सॉइल असेल. ओके, पुढे आपण इकडे बघितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ टिश्यू कल्चर अँड टेक्निक. ओके, क्लासिफिकेशन ऑफ टिश्यू कल्चर अँड टेक्निक. पुढे आपण इथं बघितलं होतं एम्ब्रो कल्चर, त्याच्यानंतर काहीतरी की मेरिस्टेम कल्चर, त्याच्यानंतर सीड कल्चर, पुढे अँथर ऑर पोलन कल्चर पाहिलं होतं, अजून कॅलस कल्चर देखील काहीतरी की आपण इकडे बघितलेलं होतं. ठीक आहे. देन न्यूक्लियस सेल कल्चर, प्रोटोप्लास्ट आणि काहीतरी की ऑर्गन कल्चर आणि पुढे टेटो पोटन्सी पण देखील काहीतरी की आपण डिस्कस केलेली होती. काय असतं किंवा काहीतरी की काय नाही ते. ओके, पुढे अजून काही इम्पॉर्टंट असणारे जे पॉईंट होते ते आपण याच्यामध्ये काहीतरी काही डिस्कस केले होते. फॉर एक्झाम्पल रिकल्चर काय आहे, विन विट्रो, इन विवो, LLA, कोडॉन, अँटीकोडॉन, न्यूक्लिक ॲसिड काय आहे, RNA आणि काहीतरी की DNA हे देखील काहीतरी की तिकडं बायोटेक्नॉलॉजीमध्ये असणारे काहीतरी की इम्पॉर्टंट कंपोनंट होते. याही संदर्भात काहीतरी की आपण इकडं डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. पुढे डबल काहीतरी की हेलिओपोड्स असेल, मायक्रो सॅटेलाइट असेल, इलेक्ट्रो पोर्शन असेल, इलेक्ट्रोफोज असेल, एम्ब्रो जेनेसिस असेल किंवा काहीतरी की जेनेटिक ट्रान्सफर असेल आणि GMO म्हणजेच जेनेटिकली काहीतरी की मॉडिफाईड ऑर्गॅनिझम किंवा काहीतरी मग प्लांट. ओके, पुढे हायब्रिडायझेशन, त्याच्यानंतर सोमॅटिक हायब्रिडायझेशन बघितलं होतं, क्रोमोमेअर बघितले होते, जम्पिंग जीन, जेनेटिक इंजिनिअरिंग अगेन थोडासा इथं काहीतरी असणारा इम्पॉर्टंट पार्ट होता तो आपण इथं डिस्कस केलेला होता की एक्झॅक्टली काय जेनेटिक इंजिनिअरिंग असतं आणि जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये असणारे 2 इम्पॉर्टंट कंपोनंट. मग इथं आपण काहीतरी की बघितलं होतं रिकंबाईंड काहीतरी की DNA टेक्नॉलॉजी असेल, हा काहीतरी त्याचा असणारा एक इम्पॉर्टंट कंपोनंट येतो. ओके, पुढे आपण बघितलं होतं जेनेटिक इंजिनिअरिंगचे काहीतरी की फादर पॉल बर्ग असं यांचं काहीतरी नाव आपल्याला इथं पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ई कोली, अ बॅक्टेरियम यूज फॉर द जेनेटिक इंजिनिअरिंग फॉर इट स्मॉल साईज, ॲग्रो बॅक्टेरियम रायझोजिनस असं होतं. त्याच्यानंतर रिकंबाईंड काहीतरी की DNA टेक्नॉलॉजी काय असते किंवा काय नाही ती आपण काहीतरीकडं डिस्कस केली होती. ओके, आणि सोबतच इथं आपण बघितलं होतं जीन बँक. ओके, जीन बँक याच्या संदर्भात काहीतरी मी एक एक्झाम्पल पण मी तुम्हाला इथं दिलेलं होतं. ओके, त्याला DNA प्रोफाइलिंग असं काहीतरी की गव्हर्नमेंटच्या त्या याचं स्कीमचं किंवा काहीतरी की योजनेचं नाव आहे. त्या संदर्भात आपण इथे काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. राईट, पुढे बघितलं आपण काहीतरी की मेथड ऑफ DNA पॉलिमॉर्फिझम. ओके, DNA पॉलिमॉर्फिझम ऑफ जिनोम. मग याच्यामध्ये काहीतरी की 5 इम्पॉर्टंट असणारे पार्ट आपण इकडे बघितले. रिस्ट्रिक्शन, फ्रिगमेंट, लेंथ पॉलिमॉर्फिझम, त्याच्यानंतर रँडम ॲम्प्लिफाईड पॉलिमॉर्फिक DNA, त्याच्यानंतर डॅफ DNA ॲम्प्लिफिकेशन फिंगरप्रिंट्स, त्याच्यानंतर APPCR आर्बिटरी प्राईम पॉलिमेरज चेन रिॲक्शन, आणि पुढे आपण इकडे बघितलं होतं AFLP ॲम्प्लिफाईड फ्रिगमेंट लेंथ ऑफ पॉलिमॉर्फिझम. ओके, ॲम्प्लिफाईड फ्रेगमेंट लेंथ ऑफ पॉलिमॉर्फिझम. ओके,
त्याच्यानंतर काहीतरी इम्पॉर्टंट आहे ते पॉईंट होते, ते देखील काहीतरी आपण इथे डिस्कस केलेले होते. फेरोमोन असेल, त्याच्यानंतर काहीतरी इकडे सायब्रिड किंवा काहीतरी मग त्याला सायटोप्लाझ्मिक हायब्रिड असं म्हणतात. DNA रिप्लिकेस काय होतं काय नाही ते आपण इकडे बघितलं होतं. एक्सप्लांट असेल, त्याच्यानंतर काहीतरी की जेनेटिक मॅप असेल, जेनेटिक पॅरामाइंडिंग असेल, जिनोमिक्स असेल आणि सोबतच काहीतरी इकडं जम प्लाझ्मा याही संदर्भात काहीतरी आपण इकडे डिस्कस करून काहीतरी ठेवलेलं होतं. ओके, पुढे तर आपण आलो होतो. आय थिंक इथून पुढचा जो पार्ट असेल ना तो काहीतरी राहिलेला असेल मे बी. ओके, सो इथून साधारणतः काहीतरी की येस, इथून पुढचा जो पार्ट आहे तो राहिलेला आहे. सो थोडंसं काहीतरी इकडून पुढे आपण काहीतरी डिस्कस करायला सुरुवात करूया आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, सो इथंपर्यंत आपण काहीतरी की पाठीमागच्या लेक्चरचा एक ओव्हरऑल किंवा काहीतरी एक ग्लॅम्स होता तो काहीतरी थोडासा बघून घेतलेला आहे. ओके, नाऊ लेट्स कंटिन्यू विथ दी अहेड. इथून साधारणतः काहीतरी की थोडासा पुढचा जो पार्ट आहे तो काहीतरी की आपण डिस्कस करायला सुरुवात करूया. अगेन इथं काही इम्पॉर्टंट ज्या काहीतरी की पॉईंट्स आहेत किंवा कन्सेप्ट आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ओके, रिमेनिंग काहीतरी की राहिलेला लास्टच्या काहीतरी की स्लाईडमधल्या किंवा काहीतरी की लास्टचा जो पॉईंट होता त्याच्यामधले. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं पाहायला मिळतं आपल्याला जम प्लाझ्मा किंवा काहीतरी की जम प्लाझ्मा या संदर्भात काहीतरी की आपण लास्ट टाइमच काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. इट इज नथिंग बट जेनेटिक बॅकग्राऊंड ऑफ स्पीसीज. ओके, जम प्लाझ्मा मीन्स काहीतरी की जेनेटिक बॅकग्राऊंड ऑफ द स्पीसीज. पर्टिक्युलर काहीतरी की ज्या स्पीसीज आहेत ना त्यांना काहीतरी की पर्टिक्युलर जेनेटिक बॅकग्राऊंड आहे, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली जम प्लाझ्मा. त्याच्यानंतर जीन क्लोनिंग. ओके, जीन क्लोनिंग सो इज द प्रोसेस ऑफ सिंथेसाइजिंग multiple copies of the particular DNA sequencing using a bacterial cell or another organism as a host, and it is a genetic engineering as a cloning. Okay, it is a use as a genetic engineering as a cloning. एकच काहीतरी की बेसिकली जो जीन आहे किंवा काहीतरी की त्याच्यामधले असणारे इम्पॉर्टंट कंपोनंट आहेत ना त्याच्या आधारावरती मल्टिपल असे काहीतरी की बेसिकली जीन किंवा काहीतरी की स्पीसीज आहेत ना त्या बनवल्या गेलेल्या आहेत. यालाच बेसिकली काय म्हणलं जातं, जीन क्लोनिंग. DNA सिक्वेन्सिंग असतो त्याच्यामध्ये तो डिकोड केला जातो आणि तोच काहीतरी त्याचा पुढे यूज केला जातो ॲज अ जेनेटिक काहीतरी की इंजिनिअरिंगमध्ये, आणि त्याच्यातूनच काहीतरी की मल्टिपल सेम ज्या कॉपीज असतात त्या काय केल्या जातात तिकडं बनवल्या जातात. ओके, त्याला म्हटलं जातं जीन क्लोनिंग. त्याच्यानंतर आहे जीन लायब्ररी. ओके, जीन लायब्ररी सो इट इज द रँडम कलेक्शन क्लोन फ्रेगमेंट्स. ओके, क्लोन फ्रेगमेंट्स in a vector that ideally include all genetic information of that species. For example, wheat and the rice. Okay, for example, wheat and rice. different काहीतरी की जे क्लोन फ्रेगमेंट्स असतात त्यांचे काहीतरी की बेसिकली जेनेटिक इन्फॉर्मेशन जे असते ती काय केलेली असते त्या स्पीसीजची कलेक्ट करून काहीतरी की ठेवलेली असते. यालाच काय म्हटलं जातं बेसिकली जीन लायब्ररी. ओके, यालाच काय म्हटलं जातं बेसिकली जीन लायब्ररी. सो जसं आपण लास्टच्या लेक्चरमध्ये काहीतरी की मी तुम्हाला सांगितलं होतं जेनेटिक प्रोफाइलिंग. आता ह्या जेनेटिक प्रोफाइलिंगमध्ये काय केलं गेलेलं आहे, ह्युमन DNA जो आहे त्याचे काहीतरी की जे सॅम्पल आहेत म्हणजे सिक्वेन्स आहेत ते बेसिकली डिकोड करून स्टोअर केलेले गेले आहेत. ओके, इंडियामधल्या काहीतरी की डिफरंट रिजनमधले. कारण का उद्या जर काहीतरी की एखादा इश्यू जर झाला तर डिफरंट काहीतरी की जे DNA आहेत ते पर्टिक्युलर काहीतरी इकडे बॅक्टेरिया व्हायरस असेल यांना अशा प्रकारे काहीतरी की रिॲक्ट करतात किंवा काय नाही, आणि त्या प्रकारे काहीतरी की अँटीबॉडीज किंवा काहीतरी की वॉटेवर काहीतरी तिकडे उपाययोजना असतील ना त्या काहीतरी करता येतील. त्याच्यासाठी काय केलं आहे की DNA प्रोफाइलिंग तयार करून घेतलेलं आहे. तसे इथं काहीतरी आपल्याला जीन लायब्ररी पाहायला मिळते. ओके, फक्त याच्यामध्ये काय असतात डिफरंट काहीतरी की प्लांट व्हरायटीज किंवा काहीतरी की इतर जे स्पीसीज आहेत ना त्यांचं काहीतरी की जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती स्टोअर केलेली असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे जीन क्लस्टर. ओके, जीन क्लस्टर सो इट इज अ ग्रुप ऑफ adjacent genes. Okay, adjacent genes that are identical or related. Okay, that are identical or related. सेम टाईपच्या बेसिकली काहीतरी का आता दोन स्पेसीज असतील मात्र त्यांचे काही जीन्स आहेत ते कसे आहेत तिकडे काहीतरी की आयडेंटिकल आहेत. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली जीन क्लस्टर. ओके, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली जीन क्लस्टर. पुढे आहे मॅप युनिट. ओके, मॅप युनिट the distance between the two genes. Okay, two genes that recombine. Okay, that recombine with the frequency of 1%. Okay, that recombine
विथ ए फ्रिक्वेन्सी ऑफ 1%. ठीक आहे, यालाच काय म्हटलं आता बेसिकली मॅप युनिट. पुढे आहे प्लाझ्मिड. ओके, प्लाझ्मिड अँड इंडिपेंडेंट. ओके, प्लाझ्मिड काय असतं एक्झॅक्टली? सो इज अन इंडिपेंडेंट डबल स्टेन क्लोज सर्क्युलर अँड सेल्फ रेप्लिकेटिंग ॲटोनॉमस मॉलिक्यूल ऑफ DNA. ओके, ॲटोनॉमस मॉलिक्यूल ऑफ DNA existing in cells as a extra chromosomal genomes or the unit. ओके, प्लाझ्मिड काय असतं बेसिकली? तर DNA मध्येच असणारा काहीतरी की बेसिकली आपण काय म्हणू त्याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल काहीतरी की बेसिकली तो जिनोम असतो. ओके, यालाच काय म्हणलं तर बेसिकली प्लाझ्मिड. याचे काही कॅरेक्टरिस्टिक जर आपण इकडे बघितलं तरी आपल्याला पाहायला मिळतात. इट इज अ सेल्फ रेप्लिकेटिंग ऑटोनॉमस मॉलिक्यूल. सेल्फ रेप्लिकेटिंग म्हणजे काहीतरी की बेसिकली टाईम टू टाईम किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू टाईमच्या काहीतरी की इंटरव्हलनी किंवा काहीतरी की काही काळानंतर तो जो बेसिकली काहीतरी की DNA स्टेन असतो तो काय होत असतो त्याकडे चेंज होत असतो. यालाच काय म्हटलं तर बेसिकली सेल्फ रेप्लिकेटिंग काहीतरी की ऑटोनॉमस मॉलिक्यूल ऑफ DNA. देन इट इज अ क्लोज सर्क्युलर. बेसिकली याची काहीतरी की आउटर शेल असते ते कसं असते ॲज अ क्लोज असते. ओके, अगेन इट इज अ डबल स्टँडर्ड. डबल स्टँडर्ड म्हणजे काहीतरी की त्याचे जे स्टेन्स असतात ते कसे असतात ॲज अ डबल असतात आणि इट इज अन इंडिपेंडेंट. ओके, सो दिस इज द प्लाझ्मिड और दिस इज द सम कंटेक्स ऑफ दी रिगार्डिंग टू द प्लाझ्मिड. ठीक आहे, अगेन हिअर वी कॅन सी कॅटेगरीज ऑफ द प्लाझ्मिड्स. प्लाझ्मिडच्या काहीतरी की काही कॅटेगरीज आहेत ना ते आपल्या इथे पाहायला मिळतात. सो याच्यामध्ये काहीतरी की दोन इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे काहीतरी की एक आहे स्ट्रिंजंट किंवा काहीतरी की स्ट्रिंग्ड प्लाझ्मिड आणि दुसरं म्हणजे काहीतरी की बेसिकली रिलॅक्स प्लाझ्मिड. सो स्ट्रिंजंट प्लाझ्मिड असतो तो म्हणजे काहीतरी की विच रिप्लिकेट ओनली वेन द क्रोमोझोम रिप्लिकेट. ओके, स्ट्रिंजंट प्लाझ्मिड असतो तो कसा असतो बेसिकली ज्यावेळेला काहीतरी इकडं क्रोमोझोम ओके क्रोमोझोम काहीतरी की रिप्लिकेट होतात ना त्यावेळेस तो पण काय होत असतो तिकडं रिप्लिकेट होत असतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर आहे तो म्हणजे काहीतरी की रिलॅक्स काहीतरी की प्लाझ्मिड. इट रिप्लिकेट ऑन देअर ओन. ओके, इट रिप्लिकेट ऑन देअर ओन. रिलॅक्स प्लाझ्मिड जो असतो त्याच्यामध्ये क्रोमोझोमल काहीतरी की रिप्लिकेट होण्याची काहीतरी की आवश्यकता नसते. हा जो असतो तो काहीतरी की डायरेक्टली किंवा काहीतरी इकडे स्वतःच काहीतरी तिकडे काय म्हणू आपण त्याला रिप्लिकेट काहीतरी की होत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे TI प्लाझ्मिड. ओके, TI प्लाझ्मिड ट्युमर इंड्यूस प्लाझ्मिड असं त्याला काहीतरी की म्हटलं जातं. ओके, ट्युमर इंड्यूस प्लाझ्मिड. इट इज ऑफन रिस्पॉन्सिबल फॉर क्राउन गेल. ओके, क्राउन गेल ट्युमर इंडक्शन इन अ प्लांट्स. ओके, क्राउन जेल tumor induction in a plants. And T plasmid used as a vector to introduce foreign DNA into plant cells. Okay, foreign DNA into plant cells. एक टाईपचा काहीतरी की बेसिकली आपण थोडक्यात म्हणून ट्युमर प्लांट्समध्ये असणारा काहीतरी की ट्युमर तो प्लाझ्मिड असतो. अगेन वापर जो असतो तो काहीतरी ॲज अ वेक्टर म्हणून काहीतरी की तिकडे त्याचा केला जात असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे वेक्टर्स. वेक्टर याच्यामध्येच रिलॅक्स काहीतरी की प्लाझ्मिडमध्ये हे प्लाझ्मिड फॅक्स or the virus as well as the bacterium used to deliver selected foreign DNA. Okay, used to deliver selected foreign DNA for cloning. Okay, for cloning and in a gene transfer. Okay, for cloning and in a gene transfer. Okay, पुढे आहे कॉस्मिड. ओके, नेक्स्ट टर्म आहे कॉस्मिड. So plasmid are plasmid vectors. Okay, plasmid are plasmid vectors that contain a bacteriophage of DNA. Okay, into fag particle. Okay, into fag particle. ठीक आहे, पुढे आहे restriction enzymes. Okay, restriction enzyme. So that are the enzyme scan DNA molecule. Okay, restriction enzyme म्हणजे बेसिकली काय असतात? इट इज द और दॅट आर द एन्झाईम scan DNA molecule with a particular sequence. Okay, with a particular sequence. DNAचा बेसिकली काहीतरी की जो सिक्वेन्स असतो एक पर्टिक्युलर तो बेसिकली काहीतरी की स्कॅन करण्यासाठी काहीतरी यूज केला जाणारा हा एन्झाईम असतो. युजली फॉर 6 molecules. Okay, sorry, usually for the 6 nucleotides. Once it find this recognition sequence, it stop and cut the stains. Okay. एकदा का बेसिकली काहीतरी त्याकडे सिक्वेन्स असेल तो कळाला का तो
तो काहीतरी इकडे कट करण्याचं जे काम असतं ते काहीतरी रेस्ट्रिक्शन एन्झाईमद्वारे केलं जात असतं. दिस इज ऑल्सो नोन ॲज द एन्झाईम डायजेशन. ओके, यालाच काहीतरी काय असं एन्झाईम डायजेशन म्हणून देखील काहीतरी की ओळखलं जातं. AVA1 बाम H1, त्याच्यानंतर काहीतरी की इको R1, त्याच्यानंतर हे ट्रिपल आणि काहीतरी की BAL2. दिस इज द सम टाईप ऑफ द रिस्ट्रिक्शन काहीतरी की एक्झाम्पल इथं आपण बघू शकतो. पुढे आहे सब कल्चर. ओके, सब कल्चर. So transplanting a cell, tissue or organ from one nutrient medium to another. Okay, from one nutrient medium to another. Transplanting a cell, tissue. बेसिकली काय असतात ते काहीतरी की जे सेलचे काहीतरी की जे टिश्यूज असतात ते एका ह्याच्यातून काहीतरी की दुसऱ्या ह्याच्यामध्ये काहीतरी की आपल्याला चेंज करण्यासाठी काहीतरी की बेसिकली मेथड असते. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली सब कल्चर. ओके, एका काहीतरी ह्याच्यातून जे सेल्स असतील किंवा काहीतरी टिश्यूज असतील किंवा जे ऑर्गन्स असतात ते काय केले जातात एका काहीतरी की न्यूट्रिएंट मिडियममधून अनदर याच्यामध्ये काय केले जातात ते ट्रान्सफर केले जातात. यालाच सब कल्चर काहीतरी असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढे आहे ट्रान्सजेनेटिक प्लांट्स किंवा काहीतरी ट्रान्सजीन्स प्लांट्स. ओके, आर genetically modified organism in which one or more genes are the another species have been introduced into the genome using the genetic engineering problem. Okay, using the genetic engineering problem. Transgenic plants म्हणजे काय असतात बेसिकली अगेन तेच बायोटेक्नॉलॉजी किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं जेनेटिक इंजिनिअरिंग जे असते ती काहीतरी की तिकडे यूज करून बनवलेले प्लांट्स असतात. असा प्लांट असतो त्याच्यामध्ये काहीतरी की इतर प्लांट्समधून इम्पॉर्टंट असणारे जे जीन्स असतात किंवा काहीतरी की जिकडे डिझायर असे असणारे काहीतरी की जे ट्राइड्स किंवा कॅरेक्टरिस्ट असतात ते एक्सट्रॅक्ट करून नवीन प्लांटमध्ये काय केलेले असतात ते ॲड केलेले असतात. त्यालाच काय म्हटलं जातं ट्रान्सजीनिस किंवा काहीतरी की ट्रान्सजेनिक प्लांट्स. ओके, पुढे ट्रान्सजेनिक्स ऑर द जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. ओके, जेनेटिझम किंवा काहीतरी मग त्याला जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम GMO आर द ऑर्गॅनिझम विथ द जीन. ओके, विथ द जीन और जेनेटिक construct introduced by the okay or by molecular or recombined DNA technology. ओके, अगेन सेम वरती ज्या याच्यात पहिला आपण इथं ट्रान्सजेनिक्स काहीतरी की प्लांट तसंच इथं काहीतरी अगेन ट्रान्सजेनिक्स किंवा काहीतरी मग त्याला जेनेटिक काहीतरी की मॉडिफाईड ऑर्गॅनिझम असं आपण म्हणतो. ज्याच्यामध्ये बेसिकली काहीतरी की असं रिकंबाईंड DNA टेक्नॉलॉजी किंवा काहीतरी की तिकडं मॉलिक्युलर. ओके, मॉलिक्युलर काहीतरी की बेसिकली टेक्नॉलॉजी असते हिचं काय केलं गेलेलं असतो इथं वापर केला गेलेला असतो. ओके,
ठीक आहे. पुढे आहे ट्रान्सफॉर्मेशन. ओके, ट्रान्सफॉर्मेशन. सो ट्रान्सफॉर्मेशन इज अ प्रोसेस बाय विच genetic material carried by a species, okay, carried by species cell is altered by incorporation, okay, altered by incorporation or exogenous DNA in genome, okay, incorporated of exogenous DNA in genomes. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय असतं बेसिकली काहीतरी की पर्टिक्युलर काहीतरी की जो एक्झोमिनस DNA आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, चेंज करून एक नवीन काहीतरी की बेसिकली जेनेटिक मटेरियल आहे ते काय केलेलं आहे बेसिकली त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. दिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सफॉर्मेशन. ओके, पुढे आहे ट्रान्सक्रिप्शन. आता हे थोडेसे दोन इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ना, ते इथे इम्पॉर्टंट बनतात. ओके, अपार्ट फ्रॉम द काहीतरी की AFO किंवा काहीतरी की अजून बँकिंग एक्झाम्पल असतील, एव्हरीवेअर काहीतरी की ह्याचे इन्फॉर्मेशन जे आहेत ना किंवा हे जे टर्म आहेत त्या थोड्याशा काहीतरी की इम्पॉर्टंट आहेत. ओके, इम्पॉर्टंट काहीतरी की आहेत किंवा काहीतरी की इम्पॉर्टंट बनतात. ओके, ट्रान्सक्रिप्शन आणि काहीतरी की बेसिकली ट्रान्सफॉर्मेशन. ओके, ट्रान्सफॉर्मेशन. सो आता पहिल्या याच्यामध्ये काहीतरी की इथेच बघा, पहिलं ट्रान्सक्रिप्शन आपण बघूया. इट इज द प्रोसेस ड्युरिंग विच इन्फॉर्मेशन in a sequence of the DNA, okay, in a sequence of DNA is used to construct the mRNA, okay, to use construct of mRNA. पर्टिक्युलर काहीतरी की बेसिकली जी इन्फॉर्मेशनची काहीतरी की तिकडे सिक्वेन्स असते DNAची, ही काय केली जाते बेसिकली काहीतरी की यूज केली जाते टू कन्स्ट्रक्ट द mRNA. म्हणजेच बेसिकली काहीतरी की tRNA असं याला म्हटलं जातं. ओके, tRNA ट्रान्सक्रिप्शन काहीतरी की RNA. ज्यावेळेला काहीतरी की एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये तिकडे काहीतरी की इन्फॉर्मेशन जे असते, इन्फॉर्मेशन जे असते ते ट्रान्सफर केले जात असते. आता ही इन्फॉर्मेशन काहीतरी की ट्रान्सफर करताना काय केलं जातं, इथं tRNA जे असतात ते काय करतात बेसिकली इकडं इन्फॉर्मेशन जे असतात ते काय करतात तिकडं फॉर्म करतात. ओके, म्हणजे ती इन्फॉर्मेशन जे असते त्याला काहीतरी की इकडं फॉर्म करतात एका सिक्वेन्समध्ये आणि नंतर ती कन्स्ट्रक्ट करून काय केले जाते mRNA कडे काय केली जाते, ट्रान्सफर केले जाते. आणि mRNA जो असतो तो पुढे त्यालाच काय म्हणतो आपण, मेसेंजर RNA. ओके, mRNA असतो हा काय असतो, मेसेंजर RNA असतो. हा काय करतो, ही इथे गॅदर केलेली जी इन्फॉर्मेशन असेल ती tRNA कडून काय करतो, पुढे पास ऑन करतो नेक्स्ट काहीतरी की बेसिकली इकडे सेलकडे. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली ट्रान्सक्रिप्शन. ओके, याला ट्रान्सक्रिप्शन म्हणलं जातं. आणि वरती आपण काहीतरी बघितलं होतं ट्रान्सफॉर्मेशन. याच्यामध्ये काय असतं, पर्टिक्युलर काहीतरी की हे जे जेनेटिक मटेरियल असतं mRNA काहीतरी का आणलेलं. ओके, हे काय केलं तर बेसिकली तिकडं अल्टर करून किंवा काहीतरी की तिकडे बेसिकली आपण म्हणू आहे त्याच काहीतरी की बेसिकली नवीन सेलमध्ये mRNAद्वारे काहीतरी की आणलं जातं आणि पुढे DNA तिथं काहीतरी की बनत असतो. ओके, यालाच काय म्हटलं जातं ट्रान्सफॉर्मेशन. सो पहिल्या याच्यामध्ये काहीतरी की mRNA काम करतो आणि इथं काहीतरी की ट्रान्सक्रिप्शनमध्ये tRNA आणि काहीतरी की mRNA हे दोन्ही पण काहीतरी की काम करत असतात. ओके, सो दिस इज द बेसिक डिफरन्स इन बिटवीन द ट्रान्सफॉर्मेशन आणि काहीतरी की ट्रान्सक्रिप्शन. ओके, पुढे बघूया व्हायरस दॅट लाईव्ह इन अ बॅक्टेरिया. ओके, व्हायरस दॅट लाईव्ह इन अ बॅक्टेरिया known as bacterophagis. Okay, virus that live किंवा live in a bacteria is known as the bacterophagis. It is first observed by the Ruska. Okay, Ruska in 1940. असे काही व्हायरसेस असतात, दे आर ऑल्सो अफेक्ट द बॅक्टेरिया. ओके, बॅक्टेरिया जे असतात ना त्यांना देखील काय करत, ते व्हायरसेस असतात ना ते अफेक्ट करत असतात. आणि त्यांच्यामध्ये काहीतरी की बेसिकली ज्यावेळेला त्यांचा ते एंटर होतो किंवा आपण काय म्हणू तिकडे काहीतरी की त्यांच्यामध्ये ज्यावेळेला ते जातात. ओके, सो तिथं बॅक्टेरिया जो असतो काहीतरी की त्यांचा होस्ट असतो. आणि व्हायरसच्या संदर्भात थोडंसं जर बोलायचं झालं सो व्हायरस कसे असतात, त्याचं डेड किंवा काहीतरी त्याला म्हणतो आपण तिकडे अलाइव्ह असतात, सॉरी हे असतात डेड किंवा काहीतरी की आपण त्यांना म्हणू ॲज अ डोरमेंट काहीतरी की स्टेजमध्ये असतात. पण ज्यावेळेला ते काहीतरी की कोणत्या एखाद्या होस्टमध्ये जातात त्यावेळेला तिथं काय होतात, ते लाईव्ह होतात किंवा अलाइव्ह होतात, जिवंत होतात. ओके, सो होस्टची काहीतरी की त्यांना तिकडं आवश्यकता असतेच असते. आणि म्हणूनच काहीतरी की म्हटलं आता व्हायरसेस जे असतात त्यांना काहीतरी की तिकडं लॅबोरेटरीमध्ये सिंथेसिस करता येत नाही, म्हणजेच काहीतरी की त्यांना बनवता येत नाही. ओके, कारण का व्हायरसेस रिक्वायर्ड होस्ट इन ऑर्डर टू अलाइव्ह. ओके, इन ऑर्डर टू अलाइव्ह. ठीक आहे. आणि त्याच्या संदर्भातच काहीतरी की एक प्रश्न विचारला गेला होता कोणत्या तरी एक्झाममध्ये
की व्हायरसेस असतात ते काहीतरी तिकडं याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये काहीतरी सिंथेसिस किंवा बनवता येतात नाही. ओके. कारण का आता कोविडच्या पिरियडमध्ये काहीतरी की एक असं हे होतं, न्यूज होती की चायनाने काय केलेलं आहे, ॲज अ बायोलॉजिकल वॉर म्हणून काहीतरी की कोरोना जो आहे तो काहीतरी तिकडे लॅबोरेटरीमध्ये सिंथेसिस केला, नंतर तो काहीतरी बाहेर काहीतरी की वेगवेगळ्या देशामध्ये पाठवलेला होता. सो असं काही नाही आहे. ओके, चुकीचं असतं ते. व्हायरसेस त्यांना काहीतरी तिकडं पळण्यासाठी किंवा काहीतरी की अलाय होण्यासाठी होस्टची काहीतरी आवश्यकता असते. ठीक आहे, पुढे आहे ट्रान्सजेनिक्स. ओके, ट्रान्सजेनिक्स आर जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स. ओके, दीज आर द जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. ठीक आहे, वरच्या ह्याच्यामध्ये काहीतरी आपण त्यांच्या संदर्भात डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे, गिव मी सेकंड. ठीक आहे, पुढे पाहूया. बायोटेक्नॉलॉजी अँड क्रॉप इम्प्रूव्हमेंट. ओके, बायोटेक्नॉलॉजी काहीतरी तिकडे क्रॉप इम्प्रूव्हमेंट.
So commercially genetic modified crops are cotton, potato, maize, tobacco, papaya, chili, tomato, soybean, कार्नेशन आणि काहीतरी की तिकडं फ्लॅक्स. सो मेनी काहीतरी तिकडे जे प्लांट्स आहेत किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे काहीतरी की जे हे काय म्हणू आपण त्याला जे क्रॉप्स आहेत बेसिकली काहीतरी की त्याच्यामध्ये आपल्या कोणत्या टाईपचे क्रॉप पाहायला मिळतात तर तिथे काहीतरी घ्यायचं कमर्शियल. ओके, कमर्शियल क्रॉप्स, कारण यांची रिक्वायरमेंट असते ती काहीतरी की हाय असते, कमी काहीतरी तिकडं टाईममध्ये. ओके, कमी टाईममध्ये काहीतरी की रिक्वायरमेंट असते ती हाय असते. सो त्यासाठीच काय केलं गेलं होतं इकडं बायोटेक्नॉलॉजी इथे काहीतरी की क्रॉप इम्प्रूव्हमेंटमध्ये काहीतरी की यूज केले होते आणि कमर्शियली काहीतरी की जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स असतात ते काहीतरी तिकडं बनवण्यात आलेले आहेत. सो याचे डिफरंट काहीतरी की एक्झाम्पल जे आहेत ते काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. नाही तर कॉटन, पोटॅटो, मेज असेल आणि काहीतरी की तिकडं सो पुढे असते. ठीक आहे, पुढे ओपेक्यू. ओके, ओपेक्यू 2 जीन्स was transferred in a maze. Okay, transfer in a maze for obtaining lysine rich maize. Okay, lysine rich maize varieties. Okay, हा बेसिकली एक जो जीन होता तो काहीतरी की यूज केला गेला होता आणि बेसिकली काहीतरी की हा ॲड केला गेला होता कशामध्ये तर मेजमध्ये. ओके, मेजमध्ये काहीतरी की ॲड केला होता किंवा ट्रान्सफर केला होता त्याच्यामध्ये. कशासाठी तर बेसिकली काहीतरी की हा ओपिक्यू 2 जो जीन होता ना त्याच्यामध्ये काय झालं होतं तिथे कशामध्ये मेजमध्ये काहीतरी की लायझिन एक ना प्रोटीन असतं. ओके, हे काहीतरी की प्रोटीन असतं, याची जी काहीतरी की क्वांटिटी होती ना ती काहीतरी तिकडं इन्क्रीज करण्यात आली होती. कशामुळे तर ह्या ओपिक्यू काहीतरी की 2 जीनमुळे. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड नंबरचा येतं ट्रान्सजेनिक प्लांट्स. ओके, ट्रान्सजेनिक प्लांट्स प्रोटीनिया. Okay, Protinia has been developed by modification of the target protein against glycophage किंवा काहीतरी मग त्याला हर्बिसाइड असं आपण त्याला म्हणतो. ओके, सो हे बेसिकली काय होतं अगेन काहीतरी की ट्रान्सजेनिक प्लांट्स होतं काहीतरी की ते प्रोटीनिया आणि हे कशापासून काहीतरी की डेव्हलप करण्यात आलं होतं तर काहीतरी की एक टाईपचा काहीतरी की प्रोटीन टार्गेट होता अगेन्स्ट दी ग्लायकोफास्ट किंवा काहीतरी मग हर्बिसाइड्स. ठीक आहे, पुढे बीटी जीन possessed by the bacillus thuringiensis. Okay, bacillus thuringiensis, it is the bacteria. Okay, मातीमध्ये सापडणारा काहीतरी हा बेसिकली बॅक्टेरिया आहे, त्याला बॅसिलियस काहीतरी की थेरंजिनस असं म्हटलं गेलेलं आहे. इंट्रोड्यूस इन कॉटन as well as tomato and the tobacco against the insects. Okay, against the insects. यालाच बीटी टोबॅको आणि काहीतरी की बीटी कॉटन असं नाव काहीतरी की दिलं गेलेलं होतं. बायोटेक्नॉलॉजिकली काहीतरी की डेव्हलप कॉटन, बायोटेक्नॉलॉजिकली डेव्हलप टोमॅटो आणि बायोटेक्नॉलॉजी डेव्हलप टोबॅको. ओके, हा मातीमध्ये किंवा काहीतरी की सॉईलमध्ये सापडणारा बॅक्टेरिया आहे. याच्यातून काही जे इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणू जीन्स होते ते काय केले एक्स्ट्रॅक्ट केले आणि ते जीन्स. ओके, ते जीन्स आहेत ते काहीतरी की बेसिकली कॉटनमध्ये, टोबॅकोमध्ये आणि टोमॅटोमध्ये काय केले ॲड केले. आता इथे त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं, पुढे आपल्याला काहीतरी की बघायचंच आहे. ओके, यांचे जे काहीतरी की बोंड असतात त्यांना खाणाऱ्या काहीतरी की आळ्या असतात. ओके, यांना खाणाऱ्या काहीतरी की आळ्या असतात त्यांनाच आपण इन्सेक्ट म्हणतो. सो बेसिकली काहीतरी की हे जे बोंड असतात जी बॅसिलियस काहीतरी की थुरंजिसस बॅक्टेरिया काहीतरी की जीन्स करून बनवलेली आहेत. ओके, बोंड म्हणजेच काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू फुलं. मग ती तो कॉटनची फुलं असतील, टोमॅटोची असतील किंवा काहीतरी की टोबॅकोची. ज्यावेळेला हे आळ्या खातात ना त्यावेळेला यांची इंटरनल डायजेशन सिस्टम असते ती काहीतरी की डाय होते किंवा ब्लास्ट होते आणि त्याच्यामुळे ते जे इन्सेक्ट असतात ते काहीतरी की मरून जातात. ओके, सो दिस टाईप ऑफ द टेक्नॉलॉजी हॅज बीन यूज्ड हिअर. पुढे आहे 5th नंबरचा जेनेटिकली इंजिनिअरिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, जेनेटिकली इंजिनिअरिंग ऑर्गॅनिझम्स वेअर इंट्रोड्यूस इन क्रॉप्स रेजिस्ट टू पेस्ट. ओके, रेजिस्ट टू पेस्ट. अगेन इथं काहीतरी की असे काही क्रॉप्स आहेत ना ते बनवले गेलेले आहेत त्याच्यामुळे जे पेस्ट आहेत. ओके, जे पेस्ट आहेत ना त्यांच्यापासून काहीतरी की संरक्षण किंवा काहीतरी की त्यांना एक प्रकारे कुठंतरी अडथळा वाढण्यामध्ये काहीतरी की अडथळा जो आहे काय तो काहीतरीकडं निर्माण केला जातो. ओके, पुढे आहे 6 नंबरचं सिलेक्शन ऑफ सॉल्ट टॉलरंट व्हरायटीज. ओके, सिलेक्शन ऑफ सॉल्ट टॉलरंट व्हरायटीज IR42, IR43 and IR52.
These are the some genetically modified rice varieties which are the basically made for the or against the as a salt tolerant काहीतरी की varieties. या काहीतरी की basically genetically modified use करून सॉल्ट अति प्रमाणात काहीतरी तिकडं काहीतरी की तिथं क्षारांचं जर प्रमाण वाढलं तरीही किंवा काहीतरी की तरी देखील हे जे बेसिकली काहीतरी की ज्या व्हरायटीज आहेत राईसच्या त्या थाय होतात किंवा काहीतरी इकडं व्यवस्थित त्या काहीतरी इकडं वाढतात. ओके, त्याच्यानंतर आहे 7 नंबरचं ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसिनस. ओके, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसिनस. Okay, it is a bacterium and a natural genetic engineer was developed to carry new genes from one organism into the another. Okay, बॅक्टेरियामध्ये पण काहीतरी की बेसिकली त्यांचे जे जीन्स असतात ते एका ह्याच्यातून काहीतरी की दुसऱ्या ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करता येतात. ओके, आणि पाहिजे असेल त्या टाईपचे काहीतरी की जे बॅक्टेरियाज असतात ते काहीतरी तिकडे डेव्हलप केले जातात. कशाद्वारे काहीतरी की त्याचं न्यू जीन्सद्वारे. त्यालाच काय म्हटलं गेलं होतं बेसिकली काहीतरी की नॅचरल जेनेटिक काहीतरी की इंजिनिअरिंग. ओके, बॅक्टेरियामधले. पुढे इन 1982 द फर्स्ट बायोटिक प्लांट अँड अँड अँटीबायोटिक रेजिस्टन्स टोबॅको वॉज डेव्हलप. ओके, वॉज डेव्हलप 1982 मध्ये पहिल्यांदा काहीतरी तिकडं टोबॅकोचं अँटीबायोटिक. ओके, अँटीबायोटिक काहीतरी की रेजिस्टन्स असं काहीतरी की टोबॅकोचं जे प्लांट होतं ना ते डेव्हलप करण्यात आलं होतं किंवा काहीतरी की विकसित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. पुढे अगेन काहीतरी की बेसिक काही एक्झाम्पल आहेत जे इम्पॉर्टंट काहीतरी की बनतात ॲज अ काहीतरी तिकडं ॲग्रिकल्चरच्या एक्झाममध्ये किंवा काहीतरी की ॲग्रिकल्चरमध्ये ओव्हरऑल. ओके, सो ह्याच्यामध्ये काहीतरी की पहिला इम्पॉर्टंट असणारा काहीतरी की बॅक्टेरियाज होतं त्याच्यापासून काहीतरी की आपण किंवा त्याच्यातून काहीतरी की इम्पॉर्टंट असे जे जिनोम्स होते किंवा काहीतरी की जेनेटिक इन्फॉर्मेशन होती ती एक्स्ट्रॅक्ट करून नवीन याच्यामध्ये काहीतरी की प्लांट्समध्ये ती ॲड केलेली होते. ओके, बॅसिलियस थेरेनजेनेसिस. ओके, थेरेनजेनेसिस याच्यामध्ये बीटी इज शॉर्ट हँड फॉर कॉमन सॉइल इनहॅबिटिंग बॅक्टेरिया कॉल्ड बॅसिलियस थेरेनजेनेसिस. मातीमध्ये सापडणारा काहीतरी की इम्पॉर्टंट असा एक शॉर्ट हँड असा असणारा काहीतरी की बेसिकली हा काय होता बॅक्टेरिया होता. ओके, अँड बीटी ऑल्सो रेफर टू द इन्सेक्टिसाइड प्रोडक्ट मेड फ्रॉम दिस बॅक्टेरिया. ओके, बीटी ऑल्सो रेफर टू द इन्सेक्टिसाइड्स प्रोडक्ट मेड फ्रॉम दिस बॅक्टेरिया. ओके, हाऊ इन्सेक्ट एक्सपोज टू द बीटी. सो डेल्टा इंडोटॉक्सिन. Okay, delta endotoxin are stomach poison. Okay, stomach poison that must be eaten. Okay, that must be eaten by the insect in order to effective. After the ingestion, the toxin is activated in the highly alkaline insect mudget. Okay, mudget. Okay, इथे बेसिकली काय होत असतं हा सॉईलमधला काहीतरी की जो बॅक्टेरिया होता याच्यातले काही जीन्स होते ते काय केलं आपण तिकडं काहीतरी की याच्यामध्ये बीटी किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून टोबॅको असेल टोमॅटो असेल किंवा काहीतरी की कॉटनमध्ये आपण काय केले इंट्रोड्यूस केले आणि त्याच्यातून नवीन असे काहीतरी की प्लांट्स तिकडं बनवले होते. त्यालाच बीटी कॉटन, बीटी टोमॅटो आणि काहीतरी की बीटी टोबॅको असं काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. आता याच्यामध्ये होतं कसं बेसिकली काहीतरी की वॉट एव्हर कोणीही तिथे इन्सेक्ट असतात ना ते काय करतात बेसिकली तिथं ईट करतात त्या काहीतरी की झाडांना. मग ती पानं असतात किंवा काहीतरी की ती फुलं असतात म्हणजेच काहीतरी की बोंड असतात त्यांना ईट करतात. त्यावेळेला काय होतं हा डेल्टा इंडोटॉक्सिन जो असतो ना तो काहीतरी की त्यांच्या स्टमकमध्ये जातो आणि त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली तो हायली अल्कलाइन असतो त्याच्यामुळे काहीतरी की तो तिथं ब्लास्ट होतो किंवा काहीतरी की त्यांना तिकडं ॲज अ खराब करून टाकतो. ओके, हाऊ डज बीटी किल इन्सेक्ट. सो डेल्टा इंडोटॉक्सिन रॅपिडली पॅरालाइज द इन्सेक्ट्स. ओके, इन्सेक्ट्स digestive system, so damage the plants stop soon after the insect is the exposed to the crystile. Okay, to the crystile. Mortality may take several days, so that effect of the delta endotoxin are very different from what we accept from the conventional insecticide. Okay, what we expected from the conventional insecticide. इथे साधारणतः काहीतरी की त्याचा जो हे जो असतो इफेक्ट जो असतो तो कसा इथं रॅपिडली आहे
ओके रॅपिडली आहे. मग तेच एका साईडला काहीतरी की आपण इन्सेक्टिसाईड यूज करतो, जे आपण काहीतरी की डिस्कस पण केले होते. ओके इन्सेक्टिसाइड्स, त्याला आपण काहीतरी की ॲज अ पेस्टिसाइड्स पण म्हणतो. ओके त्याला आपण काय म्हणतो तिकडे पेस्टिसाइड्स पण काहीतरी की म्हणतो. सो हे जे पेस्टिसाइड्स असतात त्यांचा जो इफेक्ट असतो तो काहीतरी की होण्यासाठी बराच काहीतरी की काळ जातो. मात्र इथे याच्यामध्ये किंवा काहीतरी की आपण म्हणू तिकडं बीटीच्या काहीतरी की किंवा बायोटेक्नॉलॉजीच्या काहीतरी की याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये इम्पॅक्ट किंवा काहीतरी की जो रिझल्ट आहे ना तो कसा असतो तिकडं काहीतरी की रॅपिडली असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कमर्शियली प्रोडक्ट ऑफ बीटी Batissimus, Biotobit, Tibol, Javelin, Tunker and the Victobac. These are the used primarily for control of caterpillar pest of the various crops as well as the mosquito and the black fly larva. Okay, black fly larva. जे कमर्शियल काहीतरी की बेसिकली जे प्रोडक्ट आहेत ना, ज्यांचा कमर्शियली काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात काय केला जातो तिकडे प्रोड्यूस केला जातो, याच्यासाठी हे जे बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणून तंत्रज्ञान होतं ना ते वापरलं गेलेलं आहे. ओके. आणि प्रिमियरली काहीतरी की ते कॅटरपिलर म्हणजे काहीतरी की बेसिकली अशी आळी असते, मोठी अशी असणारी काहीतरी की आळी असते. आगबोंड आळी पण तिला काहीतरी की म्हटलं जातं. तर ह्या ज्या आळ्या असतात ते काय करतात तिकडे त्या झाडावरती कधी ना कधीतरी तुम्ही बघितलेलं असेलच. झाडांची जी पानं असतात आणि इव्हन काहीतरी की जे फ्लावर्स असतात त्यांना कुरतडण्याचं काम जे असतं ते काहीतरी काय करत असतात आणि एंटर काहीतरी की जो प्लांट असतो त्याला डॅमेज करायचा प्रयत्न करत असतात. ओके. सो यांच्या अगेन्स्टमध्ये काहीतरी की बेसिकली हा बॅसिलिस काहीतरी की थोरंजिसिस आहे ना तो उभारला गेलेला आहे किंवा काहीतरी की बनवला गेलेला आहे. ओके. पुढे आहे टर्मिनेटर टेक्नॉलॉजी. ओके टर्मिनेटर टेक्नॉलॉजी. ठीक आहे. टर्मिनेटर टेक्नॉलॉजी रेफर टू द research of seeds and the plants that produce sterile seeds. Okay, that produce sterile seeds. This technology could be used to prevent any gene flow between the biotechnology and the traditional crops. Okay, this technology used to prevent any gene flow from किंवा काहीतरी की जीन फ्लो बिटवीन बायोटेक्नॉलॉजी आणि काहीतरी की ट्रेडिशनल क्रॉप्स. इथे टर्मिनेटर टेक्नॉलॉजी म्हणजे काय असते बेसिकली की ज्या वेळेला ओरिजिनल काहीतरी की जे सीड्स असतात आणि तिकडे काहीतरी काय बायोटेक्नॉलॉजी काहीतरी की यूज करून बनवले गेलेले सीड्स असतात. याच्यामध्ये काहीतरी की बऱ्याचदा इश्यू काय होतो की नवीन जे बनवलेले काहीतरी की जे जीन्स असतात ते ओरिजिनल काहीतरी की याच्यामध्ये प्लांट्समध्ये किंवा काहीतरी की सीड्समध्ये कालांतराने काहीतरी ट्रान्सफर होण्याची काहीतरी की शक्यता असते. ओके. सो याच्यामुळे काय होतं ओरिजिनल काहीतरी तिकडे जी ब्रीड आहे व्हॉट एव्हर ते काहीतरी की प्लांट असेल किंवा सीड्स असतील ही खराब होण्याची काहीतरी की चान्सेस असतात. सो यालाच काहीतरी की प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं गेलं आहे टर्मिनेटर टेक्नॉलॉजी आहे ती काहीतरी की यूज केलेली आहे. ओके. टर्मिनेटर टेक्नॉलॉजी आहे ती काहीतरी की ते यूज केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आहे बायो फार्मिंग. ओके बायो फार्मिंग. So biofarming is an experimental application of biotechnology in which genetic engineering is used to create plants that can produce pharmaceutical proteins and chemicals. Okay, that can produce pharmaceutical proteins and the chemicals. बायोफार्मिंग म्हणजे काहीतरी की बेसिकली तिथे अशा टाईपचे काहीतरी की बेसिकली क्रॉप्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून प्लांट्स बनवायचे की ज्याच्यामध्ये ऑलरेडी काहीतरी की काही केमिकल्स किंवा काहीतरी की प्रोटीन जे असते ना ते प्रेझेन्स असतात आणि त्याच काहीतरी की प्लांट्स असतील किंवा काहीतरी की त्याच प्लांटच्या व्हरायटीज असतील त्यांचं कल्टिवेशन जे असेल ते काय करायचं तिकडे कॅरीड आउट करायचं. ओके. यालाच काय म्हटलं गेलं होतं बेसिकली बायो फार्मिंग. सो बायो फार्मिंग ऑल्सो नोन ॲज द प्लांट मॉलिक्युलर फार्मिंग. ओके. किंवा इट रेफर टू यूज ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स to produce wide range of pharmaceuticals as well as the industrial product. In spite of this enhancement, biofarm crops are virtually indistinguishable. Okay, indistinguishable from edible varieties. Okay, from edible काहीतरी की तिकडं varieties. Okay. इथे बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं यांचा जो काहीतरी की वापर आहे तो काहीतरी काय इंडस्ट्रियल किंवा काहीतरी की फार्मॅटिकल काहीतरी की इंडस्ट्रीमध्ये तिकडं काहीतरी की यूज केला जाईल.
अगेन थोडंसं काहीतरी तिकडं त्याच्यामध्ये फरक कशामध्ये इडिबल आणि काहीतरी तिकडं कमर्शियल काहीतरी की व्हरायटी किंवा काहीतरी आपण त्याला म्हणायचं फार्माटिकल काहीतरी की व्हरायटी याच्यामध्ये काहीतरी की प्रॉपर असं काहीतरी की तिकडं डिस्टिंग्विश तिथं काहीतरी की करणं थोडंसं काहीतरी की कठीण आहे. ओके. कॉर्न. कॉर्न is by far the most popular substrate plant for biofarming and followed by the soybeans, tobacco and the rice. Okay. इथे बेसिकली काहीतरी की तिकडं कॉर्न असेल ना हा काहीतरी की थोडासा मोस्ट असा पॉप्युलर असणारा काहीतरी क्रॉप आपल्याला बायोफार्मिंगमध्ये काहीतरी की पाहायला मिळतो. ओके. आणि पुढे मग काहीतरी की सोयाबीन असेल, टोबॅको असेल आणि काहीतरी की राईस असेल जे कमर्शियली सोबतच काहीतरी की इंडस्ट्रियल काहीतरी की प्रोडक्ट बनतात. ओके. and that brings us to the new topic. ओके. 9 नंबरचा काहीतरी आपल्या इथं नवीन टॉपिक आपल्या इथं बनतो तो आहे इकडं काहीतरी की बेसिकली ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. ओके. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. ठीक आहे. सो इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं इम्पॉर्टंट असा काहीतरी की पार्ट बेसिकली काहीतरी की तो बायोटेक्नॉलॉजीचा. ओके. सगळा काहीतरी की तो बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट होता आणि ती जी बायोटेक्नॉलॉजी आहे त्याचं काहीतरी की ॲग्रिकल्चरमध्ये काहीतरी की काय वापर केला गेलेला आहे आणि काही नाही या संदर्भात काहीतरी की जी इन्फॉर्मेशन होती आपण तिथंपर्यंत काहीतरी की डिस्कस केलेली आहे. ओके. सो इथून पुढे काहीतरी की आपल्याला बघायचं आहे ॲग्रिकल्चर काहीतरी की एक्सटेन्शन म्हणजे काय आहे काय नाही त्या संदर्भात. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द न्यू टॉपिक इन कंटेक्स्ट ऑफ द ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. राईट. सो पहिला पॉईंट इथं आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये तो म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. ठीक आहे. ॲग्रिकल्चर काहीतरी एक्सटेन्शन म्हणजे काय आहे किंवा काय नाही त्याच्या संदर्भात. ओके. सो एक्सटेन्शन इज अ लॅटिन वर्ड. ओके. लॅटिन वर्ड विच इज द फर्स्ट टाइम यूज्ड इन USA. ओके. विच इज अ फर्स्ट टाइम यूज इन USA. अमेरिकेमध्ये काहीतरी की पहिल्यांदा हा बेसिकली काहीतरी की जो वर्ड होता एक्सटेन्शन याच्या संदर्भात काहीतरी की तिकडं काय म्हणू आपण त्याला प्रोनाऊन्स किंवा काहीतरी तिकडं कॉईन करण्यात काहीतरी की आलेला होता. म्हणजेच काहीतरी की ही जी फेज होती ती पहिल्यांदा काहीतरी तिकडं USA मध्ये किंवा काहीतरी की अमेरिकेमध्ये काहीतरी तिकडं वापरण्यात आलेली होती. ओके. पुढे पुढे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी वॉज स्टार्टेड फर्स्ट टाइम इन USA. अगेन एक्झॅक्टली काहीतरी की ही जी ॲक्टिव्हिटी जी होती एक्सटेन्शनची म्हणजेच काहीतरी की ॲज अ ॲग्रिकल्चरची काहीतरी की एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ही जी प्रॅक्टिस होती किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू टर्म होते ही फर्स्ट ऑफ ऑल काहीतरीकडं अगेन सेम USA मध्येच काहीतरीकडं स्टार्ट करण्यात आली होती किंवा कॅरीड आउट करण्यात आलेली होती. सो फ्रेज झाला आणि काहीतरी की ती ॲक्टिव्हिटी असेल दोन्ही पण सर्वप्रथम कुठे स्टार्ट करण्यात आल्या होत्या तर त्या म्हणजे काहीतरी की USA मध्ये. ओके. त्याच्यानंतर extension is an educational process to bring about desirable change. Okay. To bring about desirable change. अगेन ॲग्रिकल्चर काहीतरी की एक्सटेन्शन असेल ही काहीतरी की बेसिकली तिकडे ॲज अ एक एज्युकेशनल काहीतरी की पर्पज असणारी किंवा काहीतरी की ॲज अ एज्युकेशनल काहीतरी की प्रोसेस असणारी एक काहीतरी की कन्सेप्ट होती. राईट. जिचा बेसिकली काहीतरी इकडं उद्देश किंवा काय म्हणून आपण त्याला काहीतरी की ऑब्जेक्टिव्ह काय होता तर ॲग्रिकल्चरमध्ये काहीतरी काही डिझायरेबल चेंजेस असतील ना ते आणायचे. ओके. मग ते काय असतील प्रोडक्शन असेल त्याच्यानंतर काहीतरी प्रोडक्शन टेक्निक असतील कल्टिवेशनच्या काहीतरी काही प्रॅक्टिसेस असतील अगेन काहीतरी काही डिफरंट जे फर्टिलायझर्स असतील त्यांच्या संदर्भातला काहीतरी काही फर्टिलायझर्स असतील देन अगेन काहीतरी की हार्वेस्टिंग असेल आणि काहीतरी की सो ऑन. सो याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणतो तो म्हणजे काहीतरी की फार्म किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू शेतीचा बेसिकली काहीतरी की जो टप्पा आहे किंवा काहीतरी की तिकडं जो फील्ड आहे याच्या संदर्भात. ओके. देन इसेन्शियल रोल ऑफ एक्सटेन्शन वर्कर्स इज टू क्रिएट इफेक्टिव्ह लर्निंग सिच्युएशन. ओके. essential role of an extension workers is to create effective learning. ओके. अगेन इथं इम्पॉर्टंट असं असणारं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह आता वॉट एव्हर जे कोणी काहीतरीकडं काय म्हणू आपण त्याला असोसिएटेड आहेत किंवा काहीतरी की एनगेज आहेत कशामध्ये तर ते काहीतरी की बेसिकली ॲग्रिकल्चरच्या काहीतरी की एक्सटेन्शनमध्ये यांना इथं काहीतरी की बेसिकली इफेक्टिव्ह अशी काहीतरी की लर्निंग होईल म्हणजेच काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू कार्यक्षम किंवा काहीतरी असं आपण त्याला म्हणू सफिशियंट अशी काहीतरीकडे लर्निंग होईल. कशामुळे तर काहीतरी काय ॲग्रिकल्चर काहीतरी एक्सटेन्शनमुळे
हा देखील काहीतरी इम्पॉर्टंट असा असणारा काहीतरी की ऑब्जेक्टिव्ह होता ॲग्रिकल्चरच्या काहीतरी की एक्सटेन्शनचा. ओके. देन पुढं extension education. Okay, extension education. So extension education is an applied behavioral science. Okay, behavioral science dealing with the desirable change in behavioral complex of human beings. Okay, behavioral complex of human beings through various strategies and the programs. Okay, through various strategies and programs by applying the latest scientific and technological innovation. Okay, through various strategies and the program by applying latest scientific and the technological innovation. इथे एक्सटेन्शन एज्युकेशन म्हणजे काय होतं बेसिकली की अशा प्रकारचं काहीतरी की एज्युकेशन आहे ज्याच्यामधून काय करायचं आपल्याला तिकडं ह्युमनचा काहीतरी की बेसिकली जो बिहेवियरल सायन्स आहे तो काय करायचा आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे. ओके, जो कसा असतो बेसिकली काहीतरी त्याचा कॉम्प्लेक्स असतो. आणि अगेन इथे म्हणजेच काहीतरी की बेसिकली तिकडं ह्युमनचं काहीतरी तिकडं बिहेवियरेबल काहीतरी तिकडं जो हे आहे काय म्हणून आपण त्याला काहीतरी की कॉम्प्लेक्स आहे किंवा काहीतरी की आपण म्हणून थोडंसं काहीतरी की असणारं जे ट्रायड्स आहेत ते काय करायचे आपल्याला डिफरंट काहीतरी की बेसिकली प्रोग्राम आणि काहीतरी की तिकडं स्ट्रॅटेजीने काहीतरी की चेंज करायचे आहेत. आणि ह्या स्ट्रॅटेजी आणि काहीतरी की प्रोग्राममध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की लेटेस्ट सायंटिफिक आणि काहीतरी की टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन जे आहेत ना ते काय करायचे आहेत अप्लाय करायचे आहेत किंवा त्यांचा वापर काय करून काय करायचं तिकडं तिथे बिहेवियर जो आहे तो काहीतरी की चेंज करायचा आहे. ओके, यालाच काय म्हणलं गेलं होतं बेसिकली एक्सटेन्शन ऑफ एज्युकेशन. ओके, यालाच काय म्हणलं गेलं होतं एक्सटेन्शन ऑफ एज्युकेशन. फीचर्स कोणते कोणते तिथे बेसिकली फीचर ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन. ओके, फीचर्स इथं आपल्याला कोणते कोणते पाहायला मिळतात किंवा आहेत ते थोडंसं काहीतरी की एक करून आपण इकडे बघूया. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 राईट. So these are the some important features of the extension education. Okay. So first of all, participation is purely voluntary. Okay. एज्युकेशन काहीतरी तिकडं किंवा काहीतरी की एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं ॲग्रिकल्चरच्या पार्टिसिपेशन इज द व्हॉलेंटरी. याच्यामध्ये काहीतरी की जे पार्टिसिपेशन असणार आहे किंवा काहीतरी की सहभाग असणार आहे तो कसा येते तर काहीतरी घ्यायचं व्हॉलेंटरी आणि नॉट काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणतो तिकडं कंपल्सरी. ओके, कंपल्सरी असण्याचं काहीतरी याच्यामधलं पार्टिसिपेशन नाही आहे तर हे ॲज अ काहीतरी तिकडं व्हॉलेंटरी ठेवलं गेलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इट इज ॲन इन्फॉर्मल एज्युकेशन. ओके, इट इज ॲन इन्फॉर्मल एज्युकेशन. आता फॉर्मल आणि काहीतरी की इन्फॉर्मल अशा दोन टाईपचे काहीतरी की एज्युकेशन सिस्टम आपल्याला पाहायला मिळतात. फॉर्मल म्हणजे काय असेल बेसिकली की तुम्ही एखादी काहीतरी की अकॅडमी आहे तिथे जाऊन काय केलेलं आहे ॲज अ एनरोलमेंट केलेलं आहे. म्हणजेच काहीतरी की तुम्ही तिकडे जाऊन तुमचं जो नाव आणि तुमचा काहीतरी की नंबर आहे तो काहीतरी की तिकडे मेन्शन केलेला आहे आणि त्याच्यातून तुम्हाला एक सीट आहे ती अलॉटेड केलेली आहे आणि नंतर त्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला काहीतरी की एज्युकेशन जे आहे ते काहीतरी की दिलं जाते. ओके, हावेवर इन्फॉर्मल एज्युकेशन जे आहे त्याच्यामध्ये काय असतं अशा कोणत्या प्रकारचे काहीतरी की बेसिकली इन्स्टिट्यूशन आहे ते प्रेझेंट नसते. रँडमली आपण कुठेही जाऊन कुठल्याही फील्डमध्ये तिथून पर्टिक्युलर काहीतरी की जे एज्युकेशन असते काहीतरी की ग्रॅप करू शकतो. त्यालाच काहीतरी घ्यायचं इन्फॉर्मल एज्युकेशन सिस्टम म्हटलं जातं. सो एक्सटेन्शन ऑफ एज्युकेशनमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं हे जे असतं ते बेसिकली कसं असतं इन्फॉर्मल एज्युकेशन असतं. म्हणजे कोणतीही इन्स्टिट्यूशन नसते, कोणतेही अकॅडमिक काहीतरी की इयर नसतं, कोणत्याही टाईपचं काहीतरी की बेसिकली तिकडं जो सिलेबसचा पॅटर्न असतो तो काहीतरी फिक्स नसतो. यालाच काय म्हणू आपण काहीतरी की इन्फॉर्मल काहीतरी की एज्युकेशन. जो इथे एक्सटेन्शन काहीतरी की एज्युकेशन किंवा काहीतरी एक्सटेन्शन एज्युकेशन ॲग्रिकल्चरचा इम्पॉर्टंट असणारा पार्ट आहे. ओके, त्याच्यानंतर टीचर और एक्सटेन्शन वर्कर स्टार्ट विथ द प्रॅक्टिकल फर्स्ट. ओके, स्टार्ट विथ द प्रॅक्टिकल फर्स्ट अँड देअर आफ्टर theoretical काहीतरी की aspects are to be taught. Okay, taught. The first practical then the theory. Okay, first practical then theory. इथे अगेन एक्सटेन्शन काहीतरी की एज्युकेशनमध्ये काय केलं आता बेसिकली कसं असतं फॉर्मल एज्युकेशन सिस्टममध्ये पहिल्यांदा जी थिअरी असते ती काहीतरी की आपल्याला तिकडे टॉट केली जाते किंवा काहीतरी की शिकवली जाते.
थेरी वॉट एव्हर जे असेल किंवा काहीतरी कन्सेप्ट असेल ते आपल्याला क्लिअरिफाय केले जाते आणि नंतर त्याची काहीतरी प्रॅक्टिकल टेस्ट जे असते ती काहीतरी घेतली जाते किंवा प्रॅक्टिकल जे असते ते काहीतरी कॅरिड आउट केलं जातं. एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये मात्र कसं असतं थोडंसं इथे अपोजिट असतं. अपोजिट इन द सेन्स काहीतरी की पहिल्यांदा काहीतरी प्रॅक्टिकल काहीतरी जे असतं ना ते तिथे कॅरिड आउट केलं जातं आणि नंतर प्रॅक्टिकलच्या नंतर काहीतरी की मग जी थेरी असते ती काय केली जाते इकडे आपल्याला सांगितलं जाते किंवा काहीतरी इकडे शिकवली जाते. ओके. त्याच्यानंतर देर इज अ नो फिक्स करिक्युलम और कोर्स ऑफ स्टडी. ओके. देर इज अ नो फिक्स करिक्युलम और कोर्स ऑफ स्टडी. सो ॲज आय टोल्ड यू इथे इन्फॉर्मल काहीतरी एज्युकेशनमध्येच इथे एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये कसं असतं कोणत्याच प्रकारची काहीतरी की बेसिकली अकॅडमिक काहीतरी की इयर त्याच्यानंतर काहीतरी की अकॅडमिक काहीतरी की सिलेबस किंवा अकॅडमिक काहीतरी की बेसिकली पॅटर्न जो असतो तो प्रेझेंट नसतो. ओके. म्हणजेच काहीतरी की फिक्स असा काहीतरी की करिक्युलम तिथं नसतो किंवा काहीतरी की फिक्स असे कोर्स ऑफ स्टडी काहीतरी की आपल्याला पाहायला मिळत नाही. कशामध्ये? एक्सटेन्शन ऑफ काहीतरी की एज्युकेशनमध्ये. सो रँडमली आणि केव्हाही काहीतरी की कोणत्याही टाईपची काहीतरी की स्टडी असते ती काय केली जाते बेसिकली इकडं इंट्रोड्यूस केली जाते किंवा काहीतरी की टॉट केली जाते. ओके. शिकवली जाते. देन it is bi-directional. Okay, it is bi-directional learning means teacher also learn from the farmers. Okay, farmers during the course of teaching to the farmers. Okay, during the course of teaching to the farmers. Bi-directional. Okay, basically आता काहीतरी तिकडं दोन काहीतरी की त्याला म्हणून टाईप असतात आपल्याला तिथं पाहायला मिळतात टीचिंगच्या. ओके. एक असते ती युनिडायरेक्शनल आणि दुसरी असते ती काहीतरी घ्यायचं बाय. ओके. बाय डायरेक्शनल. आता याच्यामध्ये काय असतं बेसिकली आपण इथे बघू एक काहीतरी की टीचर आहेत आणि हे काय करतात तिकडं मल्टिपल काहीतरी की जे स्टुडंट आहेत त्यांना काय करत असतात तिकडं टीचिंग असतात. म्हणजेच काहीतरी की आपण तिकडे म्हणू वन वे प्रोसेस असते ती काहीतरी तिकडं कॅरिड आउट केली जात असते. याच्यामध्ये इथली जी इन्फॉर्मेशन असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू काहीतरी की ॲज अ नॉलेज आहे हे जे नॉलेज असतं हे काय केलं जातं तिकडे स्प्रेड केलं जातं किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ट्रान्सफर केला जातं. ओके. टीचरकडे काहीतरी की जे असणारं नॉलेज आहे ते काय केलं जातं पुढे ट्रान्सफर केलं जातं कोणाकडे स्टुडंटकडे. ओके. हे झालं काहीतरी की बेसिकली युनि डायरेक्शनमध्ये. आता तेच बाय डायरेक्शनमध्ये काय होणार आहे तर ह्याच्या काहीतरी की उलट. ओके. ह्याच्या काहीतरी की उलट होणार आहे. एक टीचर आहेत आणि हे काय करतात इकडे डिफरंट काहीतरी की स्टुडंटना इकडे शिकवतात. आता ते जर आपण इकडे अप्लाय केलं एक्सटेन्शन काहीतरी की एज्युकेशनमध्ये तर इथं आपल्याला पाहायला मिळतात हे कोण असणार आहेत सगळे फार्मर असणार आहेत. ओके. हे सगळे काहीतरी की फार्मर असणार आहेत आणि ज्या वेळेला टीचर इथे काहीतरी इकडं फील्डमध्ये जाऊन स्वतः काहीतरी की तिकडं फार्मर्सला टीचिंग करतील त्यावेळेला बऱ्याचदा काय केलं जातं हे जे फार्मर्स असतात आता यांच्याकडून पण काहीतरी की त्यांचं जे एक्सपिरियन्स असं असणारं काहीतरी की जे नॉलेज आहे किंवा काहीतरी की द नॉलेज विच हॅज बीन गेन फ्रॉम दी एक्सपिरियन्स. ओके. त्यांच्या अनुभवावरून काहीतरी की जे मिळवलेलं एज्युकेशन असतं हे काय केलं जातं बेसिकली इकडं उलट टीचर्स असतात त्यांना काय केलं जातं स्प्रेड केलं जातं किंवा त्यांना काहीतरी की ते दिलं जातं. ओके. म्हणूनच याला काय म्हणलं जातं ॲज काहीतरी की बाय डायरेक्शनल काहीतरी की लर्निंग प्रोसेस असते. कोणती तर ती म्हणजे काहीतरी की एक्सटेन्शन एज्युकेशनची. ओके. देन नेक्स्ट वन इज द इट इज फ्लेक्झिबल इन नेचर. एक्सटेन्शन काहीतरी की बेसिकली एज्युकेशनचा जो काहीतरी की नेचर असतो तो कसा असतो ॲज अ फ्लेक्झिबल असतो. ओके. इट इज नॉट अ रिजिड. इट इज नॉट ए रिजिड असं काहीतरी की बेसिकली याचा नेचर नसतो किंवा काहीतरी की टाईप नसते. इट कॅन बी फ्लेक्झिबल. ओके. कशाही प्रकाराने काहीतरी की कसेही काहीतरी की बेसिकली आपण त्याला तिकडं चेंज करू शकतो. ओके. म्हणूनच याला काहीतरी ॲज अ फ्लेक्झिबल असं काहीतरी की म्हणलं जातं एक्सटेन्शन काहीतरी की एज्युकेशनला. त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर इज द फ्रीडम टू डेव्हलप प्रोग्राम लोकली. ओके. फ्रीडम टू डेव्हलप प्रोग्राम लोकली. ज्या ठिकाणी काहीतरी की किंवा काहीतरी की त्या ठिकाणी किंवा काहीतरी की त्या एरियामधली कंडिशन्स मग त्या ॲटमॉस्फिरिक कंडिशन्स काय आहेत सोशल कंडिशन्स काय आहेत किंवा काहीतरी मग इतर वॉट एव्हर ज्या काहीतरी की कंडिशन्स काय आहेत आणि काय नाही त्या थोड्याशा काहीतरी की लक्षात घेऊन किंवा काहीतरी की त्या आपण त्याला म्हणून काहीतरी की ॲज अ बेस ठेवून तिथं प्रोग्राम जे असतात ते काय केले जातात डेव्हलप केले जातात. ओके. प्रोग्राम जे असतात ते काय केलं जातं तिकडं डेव्हलप केले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर इट इज बेस्ड ऑन ओके इट इज बेस्ड ऑन नीड्स. ओके. इट इज बेस्ड ऑन नीड्स अँड express desire. Okay. Express desire of the people. Again
प्रोग्राम असेल किंवा काहीतरी की बेसिकली एज्युकेशन जे असेल किंवा काहीतरी इकडं ते व्हॉट एव्हर एज्युकेशन जे काहीतरी इकडे रिक्वायरमेंट किंवा काहीतरी टाईप असेल हे कशा प्रकारे असेल तर बेसिकली काहीतरी ॲज अ नीड किंवा काहीतरी ॲज अ डिझायर ओके नीड किंवा काहीतरी की डिझायर याच्याच काहीतरी की तत्वावरती किंवा याच्याच बेसिसवरती काय केलं जात असते इकडं ती डेव्हलप केली जात असते ओके फॉर एक्झाम्पल असेल कोस्टल काहीतरी तिकडे ॲग्रिकल्चर असेल तर तिथे ज्या काय म्हणू आपण त्याला नॅचरल काहीतरी ज्या कॅलॅमिटीज असतात नैसर्गिक काहीतरी जे संकट असतात त्याच्यापासून काहीतरी की बेसिकली शेती जी असेल तिला कशा प्रकारे वाचवता येईल किंवा काहीतरी की एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ द काहीतरी तिकडे सॉल्ट असेल त्याच्यामध्ये कशा प्रकारे शेती केली जाते पाणी असेल किंवा जमीन असेल तिथं काहीतरी की क्षाराचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी कशा प्रकारची शेती केली जायला पाहिजे किंवा असायला पाहिजे या टाईपचं काहीतरी एज्युकेशन तिथं काहीतरी की त्या रिक्वायरमेंटमुळे किंवा नीड्समुळे काहीतरी इकडे दिलं जात असतं ओके तेच वाळवंटात जर घेतलं तर त्या ठिकाणी काहीतरी की कोणत्या टाईपचे क्रॉप्स असतील किंवा फर्टिलायझर्स असतील किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू मान्सूनचं जे वॉटर आहे त्याला काहीतरी की हार्वेस्टिंग असेल कसं करायला पाहिजे आणि कसं नाही याच्या बेसिसवरती काय केलं जातं इकडं एज्युकेशन जे असतं ना ते प्रोव्हाइड केलं जात असतं ठीक आहे आणि त्याच्यानंतर इट इज अ कंटिन्युअस एज्युकेशन ओके थ्रू आउट द लाईफ अगेन दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फ्युचर ऑफ द एक्सटेन्शन एज्युकेशन okay again as I told you and we have already discussed it has a not fixed curriculum or course of study as well as the no informal education okay त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं काहीतरी की अकॅडमिक इयर नसतं किंवा काहीतरी की टाईप नसतो सो म्हणूनच काहीतरी याला काय म्हणलं जातं ॲज अ इट इज अ कंटिन्युअस काहीतरी की लर्निंग प्रोसेस और इट इज अ कंटिन्युअस एज्युकेशन प्रोसेस ओके सातत्याने काहीतरी इकडे घडत राहणारी ही एज्युकेशनची काहीतरी की प्रक्रिया आहे किंवा काहीतरी इकडं काय म्हणू आपण त्याला तिथे नॉलेज गेन करायची काहीतरी की प्रक्रिया आहे जी थ्रू आउट द काहीतरी की लाईफ तिथे काहीतरी की तिकडे प्रेझेंट असते किंवा थ्रू आउट द काहीतरी की लाईफ जे असते ते काहीतरी की कॅरीड आउट किंवा काहीतरी की कंटिन्युअस अशी राहत असते ओके सो दीज आर द सम इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणू शकतो तिकडे फीचर्स एक्सटेन्शन ऑफ काहीतरी की एज्युकेशनचे आपल्याला इथं पाहायला मिळतात ओके आणि पुढे नेक्स्ट पॉईंट आपल्याला इथं पाहायला मिळतो आफ्टर दी काहीतरी की फीचर ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन इज दी इम्पॉर्टन्स ओके सेकंड पॉईंट एक्सटेन्शन एज्युकेशनचं काहीतरी की बेसिकली इम्पॉर्टन्स काय असतात आणि किंवा काय नाही त्या संदर्भात ओके सो बघूया आपण एक एक करून ते ठीक आहे इथं 1 2 3 4 5 6 इथे काहीतरी की इम्पॉर्टंट काहीतरी की एज्युकेशनचे सॉरी एक्सटेन्शन एज्युकेशनचे काहीतरी की इम्पॉर्टंट जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतात ओके सो फर्स्ट ऑफ ऑल एक्सटेन्शन यूज democratic methods in education or educating the farmers okay it is used democratic methods in educating the farmers आता इथं डेमोक्रेटिक मेथड्स म्हणजे काहीतरी की बेसिकली लोकांची काहीतरी तिकडं आवड किंवा काहीतरी की लोकांची काही नीड्स आहे ओके किंवा काहीतरी की लोकांचं तिथं डिझायरेबल काहीतरी चेंजेस काय आहेत काय नाही हे सगळे काहीतरी ग्राह्य धरून किंवा लक्षात ठेवून किंवा काहीतरी ॲज अ बेस ठेवून त्याला काय केलं जातं बेसिकली तिकडं शिकवलं जातं किंवा काहीतरी की तिकडे ती बेसिक प्रोसेस आहे ना ती कॅरीड आउट केली जाते ओके म्हणूनच त्याला काय म्हणलं जातं यूज डेमोक्रेटिक काहीतरी की मेथड युजली कसं असतं आपण जिथे बघतो बेसिकली काहीतरी की अकॅडमिक काहीतरी की एज्युकेशनमध्ये एज्युकेशन प्रोसेस असते किंवा काहीतरी की सिलेबस असतो तो एक प्रकारे काहीतरीकडे इम्पोज केला जात असतो त्या स्टुडंटवरती म्हणजे त्यांना जे काहीतरीकडे नसेल करायचं तरी काय केलं जात असतं शिकवलं जात असतं ओके आणि अल्टिमेटली काय असतो त्याचं काहीतरी की बेसिकली जो हे म्हणू आपण त्याला काय म्हणू आपण त्याला काहीतरी की त्याचा प्रोडक्ट असतो किंवा काहीतरी की त्याचा जो हे असतो अजून एक वर्ड आहे त्याचं इफिशियन्सी जी असते ती कशी होते इकडं कमी होऊन जाते ओके कारण ऑलरेडी काहीतरी की त्या स्टुडंटला किंवा काहीतरी की कोणीही व्यक्ती असेल त्याला ती गोष्ट करायची नसेल तरी पण काय केलं असतं थोपवलं जात असते ओके मात्र एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये कसं असतं डेमोक्रेटिक वेनी त्यांना जर तिथं बसायचं असेल तर त्यांना तिथं अलाउड केलं जातं आणि जर ते बसले तर त्यांच्या काहीतरी की आवडीचे टॉपिक किंवा काहीतरी की आवश्यक असणारेच काहीतरी की एज्युकेशनचे जे काहीतरी की तिकडं टॉपिक्स असतात ते काय केलं जातं तिकडं शिकवले जातात किंवा काहीतरी कॅरीड आउट केले जातात ठीक आहे पुढे एक्सटेन्शन हेल्प्स इन अडॉप्शन ओके इन अडॉप्शन ऑफ इनोव्हेशन्स ओके इट हेल्प इन अडॉप्शन ऑफ इनोव्हेशन्स डिफरंट टाईपचे काहीतरी की जे इनोव्हेशन्स असतात ते इथं काहीतरी की अडॉप्ट करण्यामध्ये एक्सटेन्शन एज्युकेशन जे असतं ते काय करत असतं मदत करत असतं ओके कारण का
आता इथं फॉर्मल एज्युकेशन सिस्टममध्ये जर आपण बघितलं तर एक पर्टिक्युलर काहीतरी की वे ऑफ किंवा काहीतरी की मीन ऑफ टीचिंग जे असते ना तिथे डेव्हलप झाली गेली असते. यालाच काय म्हटलं त्याचं काहीतरी की बॉक्स. ओके, एक पर्टिक्युलर काहीतरी की बॉक्स असतो, त्याच्यामध्येच काहीतरी की सगळं सेट असतं आणि तो काहीतरी की सगळा सेट असणारा जो प्रोग्राम असेल त्याच्याच अकॉर्डिंग किंवा काहीतरी की ॲज पर दिस प्रोग्राम सगळी काहीतरी की अकॅडमिक इयर सिलेबस सुद्धा काय केला असतो, कॅरी आउट केला असतो किंवा काहीतरी की तोच तिथे शिकवला जातो. मग याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, लॅक ऑफ इनोव्हेशन. ओके, लॅक ऑफ इनोव्हेशन, इट लीड टुवर्ड द लॅक ऑफ इनोव्हेशन्स. कोणत्याही प्रकारचं काहीतरीकडे इनोव्हेशन्स किंवा काहीतरी की तिकडे आपण त्याला म्हणू देतं नाविन्यता आपल्याला काहीतरी की पाहायला मिळत नाही. ओके, हा व्यवहार और अपोजिट आपल्याला काहीतरी इकडं कशामध्ये पाहायला मिळतं, एक्सटेन्शन काहीतरी की एज्युकेशनमध्ये. इतर डिफरंट काहीतरी की जे इनोव्हेशन्स असतात ना यांना मात्र काहीतरी इकडं पटकन काहीतरी की अडॉप्ट केला जातं किंवा काहीतरी कुठेतरी चालना दिली जाते. ओके, कारण का मगाशीच आपण काहीतरी बघितलेलं होतं कशामध्ये, फीचर्समध्ये. ते म्हणजे काहीतरी की इट इज अ बाय डायरेक्शनल लर्निंग प्रोसेस किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू लर्निंग मीन्स. ओके, म्हणजेच काय की नवीन काहीतरी की शेतकऱ्यांचे जे इनोव्हेशन्स असतात किंवा त्यांनी यूज केलेले काहीतरी इकडं जे ॲक्टिव्हिटीज असतात ना ते काय केलं जातं इकडे अडॉप्ट केल्या जातात किंवा त्यांना कुठेतरी बूस्ट केलं जातं. आणि याच्यामुळे नवीन काहीतरी की जे इनोव्हेशन्स असतात ना ते फर्दर पुढे काय केलं जातात तिकडे पुश केल्या जातात किंवा त्यांना कुठेतरी चालना दिली जाते. ओके, म्हणून इथे एक्सटेन्शन काहीतरी की काय म्हणू आपण त्याला एज्युकेशनचे महत्त्व वाढतं किंवा काहीतरी की ते इम्पॉर्टंट असतं. नेक्स्ट extension helps in studying and solving the ruler problem. Okay, solving the ruler problem again का तर सेम इट इज अ डेमोक्रेटिक मेथड. पर्टिक्युलर एरियामधले काहीतरी की पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स कोणते आहेत ते आपल्याला कधी समजतील त्या काहीतरी रुरल एरियामधले जे पीपल्स आहेत त्यांच्यासोबत काहीतरी की इंटरॅक्ट झाल्यानंतर किंवा त्यांच्यानंतर काय त्यांच्यासोबत काहीतरी की बोलणी जी असेल ना ती झाल्यानंतर. ओके, त्याच्यानंतरच काहीतरी की आपण पुढे काहीतरी की बघू शकतो की आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही आहे. सो याच्यामुळे काय होतं बेसिकली रुरल काहीतरी की जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला काहीतरी की जवळून तिथे काहीतरी की पाहायला मिळतात. आणि अगेन फर्दर पुढे जाऊन काहीतरी की ते सॉल्व्ह करण्यासाठी त्याच तिथलेच काहीतरी की ज्या लोकल मेथड्स असतील विथ सायंटिफिक किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं न्यू टेक्नॉलॉजी यूज करून ते जे इश्यू किंवा काहीतरी की जे प्रॉब्लेम्स असतात ना ते सॉल्व्ह करता येतात. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टन्स extension education increase farm yields. Okay, farm yields and improve standard of living of the farmers. Okay, improve standard of living of the farmers. अगेन फर्दर इथं काहीतरी की एक्सटेन्शन एज्युकेशनचा इम्पॉर्टन्स किंवा काहीतरी की फायदा काय बनतो तर तो म्हणजे काहीतरी की बेसिकली इन्क्रीज फार्म yields. ओके, इन्क्रीज फार्म yields. फार्म yields म्हणजे काहीतरी की जे प्रोडक्शन तिथं काहीतरी की घेतलं जातं शेतीच्या काहीतरी की त्या तुकड्यामध्ये. तर हे काहीतरी की वाढवण्यामध्ये. ओके, हे वाढवण्यामध्ये किंवा काहीतरी हे इन्क्रीज करण्यामध्ये मदत कशामुळे होते तर ते काहीतरी ॲज अ एक्सटेन्शन एज्युकेशनमुळे. ओके, आणि फार्म yields किंवा काहीतरी की आपण त्याला काय म्हणू शेतीचं उत्पादन वाढलं तर ऑबियसली किंवा काहीतरी की ॲटोमॅटिकली काय असतं पुढे जाऊन तिथे बेसिकली काहीतरी की त्या शेतकऱ्याचं काहीतरी की बेसिकली जे राहणीमान असतं ते देखील काय होतं तिकडं तिथं सुधारून जातं. ओके ओके, ते देखील काय होतं पुढे तिथं सुधारून जातं. सो हा देखील काहीतरी की इम्पॉर्टन्स किंवा काहीतरी सिग्निफिकेशन असतो एक्सटेन्शन एज्युकेशनचा. त्याच्यानंतर पुढे एक्सटेन्शन मेक्स. ओके, एक्सटेन्शन मेक्स गुड कम्युनिटीज. ओके, गुड कम्युनिटीज बेटर अँड द प्रोग्रेसिव्ह. गुड कम्युनिटी बेटर अँड प्रोग्रेसिव्ह. डिफरंट काहीतरी की रुरल एरियामधल्या ज्या कम्युनिटीज असतात ना त्यांना काहीतरी की बेटर आणि प्रोग्रेसिव्ह करण्याचं काम जे असतं ते अगेन काहीतरी इकडं एक्सटेन्शन एज्युकेशनमुळे काहीतरी की केलं असतं. ओके, अगेन तेच त्यांच्या काहीतरी की तिकडे इंडिजिनियस असणाऱ्या प्रॅक्टिस असेल त्या कंटिन्यू तिथं काहीतरी की ठेवायच्या आणि अगेन सोबतच सायंटिफिक काहीतरी की त्यांच्यामध्ये जे हे असतील काय म्हणू आपण त्याला थोडासा काहीतरी की थिंकिंग असेल त्या देखील काय करायचं डेव्हलप करायच्या. आणि नवीन असणाऱ्या काहीतरी काही टेक्नॉलॉजी असेल त्या पण काहीतरी की त्यांना अडॉप्ट करण्यासाठी तिकडं कुठेतरी प्रोत्साहन द्यायचं किंवा काहीतरी की त्यांना त्याची इंट्रोड्यूस करून द्यायचं. ओके, ते किंवा काहीतरी की याच्यामुळे सगळ्याच याच्यामुळे काय होतं असतं बेसिकली ज्या कम्युनिटीज असतात त्यांची काहीतरी की कंडिशन जे असते ती कुठेतरी काहीतरी की बेटर होत असते किंवा काहीतरी काहीतरी प्रोग्रेसिव्ह होत असते. ओके, कशामुळे तर ते म्हणजे काहीतरी की एक्सटेन्शन काहीतरी की एज्युकेशनमुळे. पुढे एक्सटेन्शन कॉन्ट्रीब्यूट टू नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, अगेन
सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय असतो की ओव्हरऑल जर काहीतरी तिकडं ए टू झेड किंवा काहीतरी की बॉटम टू टॉप सगळ्याच काहीतरी की ज्या कम्युनिटी किंवा काहीतरी की जे लेअर असतात ना त्याच्यावेळेला परफेक्टली काहीतरी की डेव्हलप होतात. ओके, ते ज्यावेळेला काहीतरी की परफेक्टली डेव्हलप होतात किंवा काहीतरी की सगळे जे स्टॅटा असतात, ओके स्टॅटा किंवा काहीतरी की जे लेअर असतात सोसायटीच्या त्या परफेक्टली काहीतरी की त्याच्या वेळेला डेव्हलप होतात ना त्यावेळेला ॲटोमॅटिकली काहीतरी की नॅशनल डेव्हलपमेंट जे असतं ना ते काहीतरी इकडं घडून येत असते किंवा काहीतरी की नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात ना ते प्रॉपरली काय होतात तिकडं रन होतात किंवा काहीतरी की डेव्हलप होतात किंवा ॲज अ काहीतरी की तिकडं डिझायरेबल काहीतरी की त्याचा जो हे काय म्हणू आपण त्याला रिझल्ट असतो ना तो काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, पुढे आहे प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन्स. ओके, प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्सिव्ह एज्युकेशन. सो बघूया आपण एक एक करून ते.
ठीक आहे. बघूया पुढे आपण थोडंसं प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन. Based on needs and the interest of the people. Okay, it is based on the need and the requirements. Okay, requirements of the peoples. पर्टिक्युलर काहीतरी तिकडे जो ग्रुप आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू टार्गेट ग्रुप आहे त्यांच्यासाठी एक्सटेन्शन एज्युकेशन जे आहे ते काय केलं त्याच्याकडे प्रोव्हाइड केलं. त्यांच्यामध्ये तिथं काहीतरी की बेसिकली नीड्स आणि सोबतच काहीतरी की बेसिकली इंटरेस्ट तिथं काहीतरी की असणं आवश्यक आहे. तेव्हाच जाऊन कुठे होतं बेसिकली किंवा काहीतरी की तेव्हाच जाऊन कुठेतरी बेसिकली इथे एक्सटेन्शन एज्युकेशन जे असणार ते काहीतरीकडे वर्क होतं किंवा कुठेतरी फ्रुटफुल असं काहीतरी की त्याचा इम्पॅक्ट किंवा काहीतरी की आपल्याला त्याचे काहीतरी की जे हे फीडबॅक जे असतात ते काहीतरी की पाहायला मिळतात. राईट. सो हे काय असतं बेसिकली काहीतरी की किंवा काहीतरी हे काय आहे प्रिन्सिपल आहे. राईट. अदरवाईज काहीतरी की बेसिकली जे एंटर काहीतरी की जी प्रोसेस असते एज्युकेशनची तिकडं काहीतरी की लॉस्ट होत असते किंवा काहीतरी तिकडं निकामी ठरत असते. सेकंड प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ कल्चरल डिफरन्स. ओके. प्रिन्सिपल ऑफ कल्चरल डिफरन्स. इट इज मीन्स दॅट based on the culture, okay, based on the cultural background of the people, okay, based on the cultural background of the people. different काहीतरी की बेसिकली जे पीपल आहेत त्यांचं काहीतरी की डिफरंट आपल्याला कल्चर पाहायला मिळतो किंवा सोसायटीचा काहीतरी की जो स्टेट आहे किंवा काहीतरी की ग्रुप आहे तर प्रत्येक ग्रुपचं काहीतरी तिकडं आपल्याला कल्चरल काहीतरी की पॅटर्न किंवा काहीतरी की कल्चरल जो बिहेवियर असतो तो डिफरंट किंवा काहीतरी की चेंज असं काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतो. सो बेस्ड ऑन दी काहीतरी की त्याला आपण म्हणू कल्चरल डिफरन्स. इथे एक्सटेन्शन एज्युकेशन जे असतं ते पण काहीतरी इकडं डिफरंट किंवा काहीतरी की वेगळं बनत असतं. ओके. ॲज पर द काहीतरी की कल्चर किंवा काहीतरी की ऑन द बेस्ड ऑन द कल्चर याच्यावरून काहीतरी की एक्सटेन्शन ऑफ एज्युकेशन जे असतं त्याचे प्रिन्सिपल जे असतात ते काहीतरी की बनत असतात किंवा सेट होत असतात. ठीक आहे. पुढे प्रिन्सिपल ऑफ पार्टिसिपेशन. ओके. प्रिन्सिपल ऑफ पार्टिसिपेशन. अगेन हे देखील काहीतरीकडे इम्पॉर्टंट बनत असतं कारण का पार्टिसिपेशनचं काहीतरी की जे नंबर असतात जेवढे काहीतरी जास्त असतील ओके किंवा काहीतरी की अधिक असतील ना तेवढ्याच प्रमाणात किंवा काहीतरी की त्याच बेसिसवरती आपल्याला तिकडं त्याचा जो आउटकम असेल किंवा काहीतरी की त्याचा जो वर्क असेल तो ॲज अ इफेक्टिव्ह आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ अडॅप्टेबिलिटी. ओके. प्रिन्सिपल ऑफ अडॅप्टेबिलिटी. सो एक्सटेन्शन प्रोग्राम शुड बी flexible. Okay. Extension program should be flexible. Again एक्सटेन्शन एज्युकेशन जो असतो तो काहीतरी की ॲडॅप्टेबिलिटीवरती काहीतरी इकडं वर्क करत असतो किंवा तो काहीतरी की ॲडॅप्टेबिलिटी हा काहीतरी की त्याचा इम्पॉर्टंट असा काहीतरी की प्रिन्सिपल असतो. फॉर एक्झाम्पल काहीतरी की आपण मगाशी किंवा काहीतरी की पाठीमागच्या स्लाईडमध्येच काहीतरी की बघितलेलं होतं इनफॉर्मल आणि फॉर्मलमधला काहीतरी की फरक. आता फॉर्मलमध्ये काय असतं बेसिकली एक रिजिड असं काहीतरी की स्ट्रक्चर असतं त्याला आपण म्हटलं होतं काहीतरी की ॲज अ फ्रेम बेस किंवा काहीतरी की बॉक्स बेस असं असणारं काहीतरी की तिकडं स्ट्रक्चर असतं. ॲकॅडमिक इयर असतात. प्रेझेंट तिथे कंपल्सरी असते. अगेन जे टीचिंग असते ते काहीतरी की पर्टिक्युलर वे ऑफ काहीतरी तिकडं मीन्समध्येच केल्यात असते आणि हे सगळं कसं असतं एकदम फिक्स पॅटर्नमध्ये असतं. बरोबर. हा व्यवहार एक्सटेन्शन एज्युकेशन कसं असतं इकडं काहीतरी की बेसिकली ॲज अ फ्लेक्झिबल असतं. ओके. फ्लेक्झिबल असतं आणि अगेन काहीतरी की ॲज अ व्हॉलेंटरी असतं. म्हणजे लोक काहीतरीकडे येऊन बसली किंवा काहीतरी तिकडे आली तर त्यांच्या नीड्सनुसार किंवा काहीतरी त्यांच्या गरजेनुसार त्यांना जे एज्युकेशन जे असतं ना तिथे काय केलं जातं सप्लाय केलं जातं किंवा काहीतरी प्रोव्हाइड केलं जातं. मग याच्यामुळे काय होतं बेसिकली ॲडॅप्टेबिलिटी जी असते ती काहीतरीकडे परफेक्ट अशी काहीतरी की बनत असते. ओके. सो दॅट्स वाय इट बिकम अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ द एक्सटेन्शन एज्युकेशन. ठीक आहे. पुढे द क्रॉस रोड प्रिन्सिपल ऑफ ऑर्गनायझेशन. Okay, the crossroad principle of organization. It means programs fit in with the local condition so that more and more people would participate. Okay, so
that more and more people would be participated. ओके इथे ग्रासरूट ओके किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं लोकलचे जे काहीतरी की इश्यूज असतात ना ते इथे एक्सटेन्शन ऑफ एज्युकेशनमध्ये काहीतरी अगेन इम्पॉर्टंट असं काहीतरी की प्रिन्सिपल बनतात. ओके इम्पॉर्टंट असं काहीतरी की प्रिन्सिपल बनतात. सो ज्या ठिकाणचे काहीतरी तिकडे बेसिकली लोकलचे प्रॉब्लेम आहेत ते कन्सिडर करून किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ग्रासरूटचे काहीतरी जे इश्यू आहेत ना ते कन्सिडर करून ज्यावेळेला तिकडं काहीतरी की आपण प्रोग्राम सेट करतो किंवा काहीतरी की प्रोग्राम बनवतो किंवा काहीतरी की आपण त्याला असं म्हणतो बॉटम टू टॉप ॲप्रोच. या प्रकारचं काहीतरी की ज्यावेळेला ॲप्रोच आपण तिथं अडॉप्ट करतो ना त्यावेळेला किंवा काहीतरी की त्या ठिकाणी वर्क असेल किंवा काहीतरी की त्याची ही जी असेल त्यामुळे आपण त्याला काहीतरी तिकडे ॲज अ इफिशियन्सी असेल ती कशी असते एकदम हायर लेवलची असते किंवा काहीतरी एकदम हाय असते. बिकॉज लोकल इश्यू जे असतात किंवा काहीतरी की ग्रासरूट काहीतरी तिकडे इश्यूज असतात ना ते तिथे काय केले गेलेले ॲड केलेले असतात आणि याच्यामुळे काय होत असतं मग मोर आणि मोर काहीतरी की पीपल जे असतात ते काय करतात तिकडं पार्टिसिपेशन काहीतरी की करतात किंवा त्यांची काहीतरी की जी प्रेझेंट असेल ती काहीतरी तिकडे दर्शवतात. कारण का त्यांचे इश्यू असतात ते काहीतरी तिकडे सॉल्व्ह करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला गेलेला असतो किंवा प्रयत्न काहीतरी तिकडे केला जात असतो. म्हणून त्यांचं जे पार्टिसिपेशन असतं ते काहीतरी लार्ज नंबरमध्ये आपल्याला तिथं पाहायला मिळतं. ओके सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ द ग्रास रूट. देन नेक्स्ट वन इज द leadership principle. Okay, the leadership principle. This means program is based on full utilization of local leadership. Okay, program is based on full utilization of local leadership. इथे अगेन ज्यावेळेला काहीतरी की प्रोसेस तिकडं किंवा काहीतरी की प्रोग्राम तिथे कॅरीड आउट केला जाणार आहे त्यावेळेला लोकल काहीतरी तिकडे लिडरशिप असेल किंवा काहीतरी की त्यांचं तिकडे काहीतरी प्रतिनिधित्व असेल ते तिथं काय केलं पाहिजे पुढे केलं पाहिजे किंवा काहीतरी की त्याला जाणून बुजून काहीतरी तिकडे कुठेतरी स्टिम्युलेट किंवा काहीतरी की बूस्ट केलं पाहिजे. मग याच्यामुळे काय होईल मोर अँड मोर पीपल काय करतील तिकडं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देतील आणि पुढे जाऊन अगेन ते काहीतरी की होण्यामध्ये आपल्याला तिथे अजून काहीतरी की मदत होईल. सो दिस इज द ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल रिगार्डिंग टू द एक्सटेन्शन ऑफ एज्युकेशन. ठीक आहे पुढे आहे 7 नंबरचा द होल फॅमिली प्रिन्सिपल. ओके द होल फॅमिली प्रिन्सिपल. इट मीन्स program is useful for all the member of the family whether it is male female or youth of the family. Okay youth of the family. एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये काहीतरी की बेसिकली जे प्रोग्राम्स असतील किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं जो काय म्हणू आपण त्याला एक पॅटर्न जो आहे तो काहीतरी की अडॉप्ट केला जाणार आहे तो कसा पाहिजे ॲज अ काहीतरी की आपण त्याला म्हणू होलिस्टिक. ओके कसा पाहिजे ॲज अ होलिस्टिक मीन्स काहीतरी की त्याच्यामध्ये प्रोग्राम जो असेल तो काहीतरी की युजफुल पाहिजे सगळ्या काहीतरी की फॅमिलीसाठी. मग फॅमिलीमध्ये काहीतरी की फक्त एक पर्टिक्युलर काहीतरी की ग्रुप नसणार आहे तोच काहीतरी फक्त एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये कुठेतरी बेनिफिशियल ठरेल. तो त्याच्यामध्ये यूथ असेल अगेन मेल असेल किंवा काहीतरी की फिमेल असेल या प्रत्येकांच्यासाठी कुठेतरी युटिलाइज होईल किंवा काहीतरी कुठेतरी त्यांना कुठेतरी फायद्याचं ठरेल अशा टाईपचं काहीतरी की बेसिकली एज्युकेशनचा काहीतरी की जो प्रोग्राम आहे ना तो जर काहीतरी की असणं आवश्यक असतं. म्हणजेच ॲट अ टाईम काहीतरी की मल्टिपल टार्गेट असेल त्याच्यामुळे काय होतील तिकडं अचीव होतील किंवा काहीतरी की मल्टिपल काहीतरी तिकडं एज ग्रुप आहेत ना यांना कुठेतरी त्या एज्युकेशनचा काहीतरी की फायदा होईल. सो म्हणूनच होल फॅमिली काहीतरी की प्रिन्सिपल जो असतो तो एक्सटेन्शन ऑफ एज्युकेशनमध्ये काहीतरी की इम्पॉर्टंट बनतो. ओके पुढे 8 नंबरचा आहे तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन. ओके प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन. इट मीन्स rural people cooperate with their village block and the state officials. Okay and the state official to pursue a common cause. Okay to pursue a common cause. आता इथं एक साईडला काय म्हणून आपण तिकडे काहीतरी की गव्हर्नमेंट आहे म्हणजेच काहीतरी काय गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आले. ओके आणि तेच काहीतरी की बेसिकली
ब्लॉक लेवल असेल किंवा काहीतरी किंवा कोणत्याही ठिकाणचं काहीतरी की बेसिकली बेनिफिशियल काहीतरी की पीपल असतील यांच्यामध्ये कुठेतरी काहीतरी तिकडं कॉपरेशन होणं काहीतरी आवश्यक असतं. ओके, सहकार्याची काहीतरी की जी भावना असते ना ती कुठेतरी काहीतरी की तिकडं असणं खूपच काहीतरी की आवश्यक असते. कारण का इथे युनिडायरेक्शनल नसून काहीतरी की ॲज अ बाय डायरेक्शनल काहीतरी की प्रोसेस असते आणि याच्यामुळे कॉपरेशन जे असते ते काहीतरी की बेसिकली त्याची जी रिक्वायरमेंट असते ती कशी असते एकदम हाय असते. तेव्हाच कुठेतरी जाऊन काहीतरी की याचे जे गोल असतात, ओके, याचे जे गोल असतात किंवा काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतात ते काहीतरीकडे प्राप्त करता येतात किंवा काहीतरी आपण कॉमन कॉज आहे ते काहीतरीकडे कुठेतरी आपल्याला काहीतरी की परस्यू करता येतात किंवा काहीतरी की मिळवता येतात. त्याच्यामुळे कॉपरेशन असणं काहीतरी की खूपच कुठेतरी इम्पॉर्टंट बनतं किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू ॲज अ काय म्हणू त्याला महत्त्वपूर्ण अशी काहीतरी ती गरज बनते. त्याच्यापुढे 9 नंबरचं आहे प्रिन्सिपल ऑफ सॅटिस्फॅक्शन. ओके, प्रिन्सिपल ऑफ satisfaction. It means satisfaction is the key. Okay, is the key to success. Okay, is the key to success in extension work. Okay, satisfaction is the key to success in extension work. And again, a satisfied customers is best advertisement. Okay, is best advertisement. आफ्टर ऑल काहीतरी की बेसिकली तिकडं सॅटिस्फॅक्शन जो असतो ना तो प्रत्येकच ठिकाणी काहीतरी की सगळ्यात इम्पॉर्टंट असा बनणारा काहीतरी की मुद्दा असतो. ओके, मग तुमचं ते काहीतरी की तिकडं प्रोडक्शन देत आहे किंवा काहीतरी की तुम्ही तिकडं आता एज्युकेशन देत आहे, अल्टिमेटली काहीतरी की त्याचं सॅटिस्फॅक्शन हेच काय करत असतं तिकडं काहीतरी की ओव्हरऑल तुम्ही जे काही सगळे एफर्ट्स देता ना त्याच्यामध्ये सगळ्यात काहीतरी की बिगेस्ट असा काहीतरी की रोल ते तिकडं प्ले करत असतं. अगेन एकदा काय तर त्या कस्टमरचं किंवा काहीतरी की कोणीही तिथं काहीतरी की जो ग्रुप आहे किंवा काहीतरी की टार्गेट तिथं बेनिफिशरीज आहेत त्यांचं काहीतरी की सॅटिस्फॅक्शन जर झालं तर तेच लोक काय करत असतात पुढे जाऊन त्याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन असेल ना ती लार्ज अमाऊंटमध्ये काय करतात तिकडं स्प्रेड करतात आणि याच्यामुळे पुढे याचं काहीतरी की जी ॲडव्हर्टाइजमेंट असते ना त्याची देखील काहीतरी की गरज नसते किंवा काहीतरी की हेच सॅटिस्फॅक्टरी असणारे जे काहीतरी की कस्टमर किंवा जो ग्रुप असतो हाच काय करत असतो पुढे ॲज अ बेस्ट काहीतरी ॲज अ ॲडव्हर्टाईज काहीतरी की त्याची करत असतो. सो म्हणून सॅटिस्फॅक्शन जे असतं ते एज्युकेशनमध्ये एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण असं काहीतरी की प्रिन्सिपल बनतं. देन लास्ट वन इज द एलिव्हेशन प्रिन्सिपल. ओके, इव्होल्युशन काहीतरी की प्रिन्सिपल टू नो द मेरिट्स अँड द demerits of the program. Okay, to know the merits and demerits of the program, analytical study is necessary. Okay, analytical study is necessary and therefore it needs constant evolution. Okay, and therefore it needs constant evolution. Okay, whatever जो काही प्रोग्राम आहे, ओके, प्रोग्राम असेल किंवा काहीतरीकडे प्लॅनिंग आहे त्याचा टाईम टू टाईम किंवा काहीतरी की पर्टिक्युलर टाईम इंटरवलनी तिथे काहीतरी की इव्होल्युशन, ओके, त्यालाच काय म्हणतो आपण ॲज अ मूल्यांकन. ओके, काहीतरी की त्याचं मूल्यांकन तिथे काहीतरी की होणं आवश्यक असतं. अदरवाईज एक्झॅक्टली तिथे काय चाललेलं आहे किंवा काहीतरी की काय नाही चाललेलं याच्या संदर्भात आपल्याला काहीतरी की काहीच कळत नाही. ओके, याच्या संदर्भात आपल्याला काहीच कळत नाही. मग फॉर एक्झाम्पल एक पर्टिक्युलर काहीतरी की एक पर्टिक्युलर काहीतरी की बॅच आहे ती जर तिथे काहीतरी की तिकडे बाहेर पडली त्या बॅचला काहीतरी की थोडंसं किंवा काहीतरी की यांच्यातून फीडबॅक घेणं तिथे काहीतरी की आवश्यक असतं की एक्झॅक्टली प्रोग्राम जो होतो काहीतरी की परफेक्टली आहे की नाही, बरोबर. आणि हा प्रत्येक वेळेला काहीतरी इकडे यांचा अप्रोच किंवा काहीतरी फीडबॅक घेणं आवश्यक असतं. याच्यातून काहीतरी की आपल्याला कोणत्या इम्प्रूव्हमेंट करायच्या आहेत, कुठे करायच्या आहेत आणि कशा करायच्या आहेत याच्या संदर्भातल्या थोड्याशा आयडियाज येतात आणि ज्या ठिकाणी काहीतरी की लॅक्स आहेत किंवा लॅकुनज आहेत म्हणजेच ज्या ठिकाणी काहीतरी काही प्रोग्राम आहे जो कमी पडतो आहे त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी की इम्प्रूव्हमेंट करता येते. सो यालाच काय म्हणलं ॲज अ इव्होल्युशन प्रिन्सिपल. म्हणजेच वॉटेवर जो प्रोग्राम आहे त्याचे मेरिट्स डिमेरिट्स हे जे असतात ते काहीतरी तिकडे चेक करणं किंवा काहीतरी त्याचा ॲनालिसिस करणं आवश्यक असतं आणि ॲनालिसिस करून नंतर त्यांना काहीतरी परफेक्ट किंवा काहीतरी सुटेबल बनवणं कुठेतरी पॉसिबल होतं. म्हणूनच काहीतरी की तो प्रोग्राम आहे त्याचं इव्होल्युशन जे असतं ते थोडंसं इम्पॉर्टंट बनतं. ओके, त्याच्यानंतर आहे बेसिक फिलॉसॉफी ऑफ एक्सटेन्शन. ओके, बेसिक फिलॉसॉफीज ऑफ एक्सटेन्शन. याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की सेल्फ हेल्प. ओके, सेल्फ हेल्प. फर्स्ट
philosophy regarding to the extension or extension education. ठीक आहे. सेल्फ हेल्प, स्वतःच काहीतरी तिकडे बेसिकली स्वतःची काय करायचं असते इकडे मदत करायची असते. सो दिस इज द बेसिक प्रिन्सिपल किंवा काहीतरी की फिलॉसॉफी इज असोसिएटेड विथ द एक्सटेन्शन. ओके. सेकंड वन इज द पीपल. ओके, पीपल आर द ग्रेटेस्ट रिसोर्स. ओके, पीपल आर द ग्रेटेस्ट रिसोर्स. कोणतीही काहीतरी तिकडं कंट्री आहे किंवा काहीतरी की देश आहे, त्यांचं काहीतरी की सगळ्यात उत्कृष्ट आणि सगळ्यात ग्रेट असं असणारा काहीतरी की रिसोर्सेस कोणता असतो, तर तो म्हणजे काहीतरी ॲज अ मॅन. ओके, त्यांची काहीतरी की बेसिकली असणारी ती ह्युमन पॉवर. मेल फिमेल दोन्ही पण काहीतरी याच्यामध्ये येतात, इवन अ यूथ पण. ओके, सो तो काय असतो बेसिकली काहीतरी ॲज अ ग्रेटेस्ट काहीतरी की रिसोर्स असतो आणि तोच काहीतरी की कुठेतरी डेव्हलप होणं खूपच काहीतरी की आवश्यक असतं. एंटर काहीतरी की तिकडं कम्युनिटी किंवा काहीतरी की एखादा ग्रुप पर्टिक्युलर जर का तिकडे कुठेतरी बॅकवर्ड राहिला, तर ओव्हरऑल काहीतरी इकडे जी सिस्टम असते ना किंवा काहीतरी की ओव्हरऑल कंट्री जी असते तिचा जो वर्क असतो किंवा काहीतरी की त्याची जी वॉकिंग असते किंवा त्याचे काहीतरी की तिकडं म्हणून आपण त्याला चाकं जे असतात ते परफिली काहीतरी की रन होत नसतात. ओके, मग एक चाक कुठेतरी कमकुवत असतं आणि एक चाक कुठेतरी काहीतरी की परफेक्ट असतं. बरोबर. मग याच्यामुळे एंटर काहीतरी की इकॉनॉमी असते किंवा काहीतरी की एंटर जी कंट्री असते ना ती प्रॉपरली काहीतरी की वॉक होत नाही किंवा काहीतरी की प्रॉपरली तिकडं कुठेतरी रन होत नाही. म्हणूनच इथं आवश्यकता कशी असते, तर काहीतरी की पीपल जे असतील त्यांची काहीतरी की डेव्हलपमेंटची किंवा त्यांची काहीतरी की एज्युकेशनल किंवा काहीतरी त्यांची जी नॉलेजची जी ग्रोथ असते ना तिथं काहीतरी की होणं आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळेच ही बेसिकली काहीतरी की एक्सटेन्शन ऑफ एज्युकेशनची इम्पॉर्टंट अशी बेसिक फिलॉसॉफी बनते. पुढे अगेन प्रोग्राम ऑफ चेंज. ओके, प्रोग्राम ऑफ चेंज. इथे हे देखील काहीतरी की बेसिकली तिथे फिलॉसॉफी असते. पर्टिक्युलर काहीतरी की एखादी योजना असतील, प्लॅनिंग असेल किंवा काहीतरी काही प्रोग्राम्स असतात ते तिथं काहीतरी की सातत्याने किंवा काहीतरी की आपण असं म्हणू कंटिन्युअसली काहीतरी की कॅरीड आउट केले जात असतात. बरोबर. मात्र त्याचे इव्होल्युशनच्या नंतर आपल्याला कळतं की त्याचा जो हे असेल काय म्हणून आपण त्याला कुठेतरी फीडबॅक किंवा काहीतरी त्याची जी इफिशियन्सी आहे ना ती काहीतरी एकदम झिरो आहे किंवा काहीतरी खूपच कमी आहे. बरोबर. कारण का, व्हॉट एव्हर माइट बी, कोणतेही काहीतरी की त्याचे रिझन्स असतील. सो म्हणूनच पुढे जाऊन काहीतरी की त्याच्यामध्ये चेंजेस जे असतात ते काहीतरी करणं खूपच आवश्यक असतं. अदरवाईज काय होऊन जातं, एंटायर जो प्रोग्राम असेल ना तो कुठेतरी करप्ट होऊन जातो किंवा काहीतरी तिकडं फेल होऊन जातो. सो म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी की चेंजेस करणं खूपच काहीतरी की आवश्यक असतात. सो दॅट्स वाय ही बेसिकली काहीतरी की फिलॉसॉफी बनते. चेंजेस किंवा काहीतरी की प्रोग्राम ऑफ चेंज हे काय होतं असतं तिकडं काहीतरी की फिलॉसॉफी काहीतरी की बनते एक्सटेन्शन ऑफ काहीतरी की एज्युकेशनची. ठीक आहे. पुढे आहे कोऑपरेटिव्ह एफर्ट्स. ओके, पुढे आहे कोऑपरेटिव्ह एफर्ट्स. व्हॉट एव्हर इफेक्ट काहीतरी एफर्ट जे आहेत तिकडं काहीतरी की कॅरीड आउट केले जातात किंवा काहीतरी तिकडं चालू जातात ते कसे असायला पाहिजे, त्याचं कोऑपरेटिव्ह असायला पाहिजे. सो हा बेसिकली काहीतरी की प्रिन्सिपलच बनतो. मागाशीच काहीतरी की आपण तिकडं बघितलेला होता. ओके, आय थिंक याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ कॉपरेशन. ओके, मग इथं कॉपरेशन कोणाकोणामध्ये असेल, एकतर काहीतरी की ॲज अ गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, म्हणजेच काय की ॲज अ गव्हर्नमेंट आहे आणि दुसरं काहीतरी की ॲज अ बेनिफिशरी ग्रुप आहेत. मग ते कोणीही असेल यांच्यामधलं कॉपरेशन असेल, प्लस विदिन द बेनिफिशरी वन बेनिफिशरी टू अनदर बेनिफिशरी यांच्यामधलं पण काहीतरी की अगेन जे कॉपरेशन असेल ते काहीतरी खूपच इम्पॉर्टंट असतं. तेव्हाच काहीतरी की कुठेतरी जाऊन जो प्रोग्राम असेल त्याचं काहीतरी की जी इफिशियन्सी असेल ना ती कुठेतरी इन्क्रीज होत असते किंवा काहीतरी की बूस्ट होत असते. सो याच्यामुळेच हा पण काहीतरी की ॲज अ बेसिक काहीतरी की तिकडे प्रिन्सिपल आणि त्याच्यासोबतच इथे काहीतरी की आपण म्हणून बेसिक फिलॉसॉफी जी असते एक्सटेन्शन ऑफ एज्युकेशनची ती काहीतरी की बनते. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन सेम इथं आपण बघितलं होतं डेमोक्रेटिक नेचर मीन्स डेव्हलपमेंट ऑफ पीपल. ओके, डेव्हलपमेंट ऑफ पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल. ओके, डेमोक्रेटिक नेचर मीन्स डेव्हलपमेंट ऑफ द पीपल, लोकांचा काहीतरी विकास केला गेला पाहिजे कोणाद्वारे, तर तो काहीतरी बाय द पीपल आणि अगेन कशासाठी, जर काहीतरी की तो लोकांच्यासाठी. ओके, इथं लोकांचा विकास कोणाद्वारे, लोकांद्वारे, आणि तो कशासाठी, तर काहीतरी की लोकांच्यासाठी.
सो एक्सटेन्शन ऑफ एज्युकेशनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिक अशी काहीतरी तिकडं फिलॉसॉफी जी बनते ती काय असते ॲज अ काहीतरी की डेमोक्रेटिक इन नेचर. आता हे प्रिन्सिपलमध्ये पण होतं आणि सेम अगेन काहीतरी की त्याचे फिलॉसॉफी पण काहीतरी की तीच असते. ओके, डेमोक्रेटिक इन काहीतरी की तिकडं नेचर. लोकांनी काहीतरी की लोकांच्या भल्यासाठी काहीतरी की प्रयत्न केले पाहिजेत आणि अल्टिमेटली त्याच्यातून विकास कोणाचा होणार आहे तर तो म्हणजे काहीतरी की लोकांचाच. ठीक आहे. पुढे 6 नंबरचं इथं बेसिक फिलॉसॉफी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टू चॅनल ऑफ नॉलेज. ओके, टू चॅनल ऑफ नॉलेज अँड द एक्सपिरियन्स. इथे मगाशीच काहीतरी की आपण तिथे बघितलेलं होतं. इट इज अ कॅरेक्टरिस्टिकमध्ये बाय काय म्हणून आपण त्याला काहीतरी घ्यायचं इथे हे असते. ओके, बेसिक फीचरमध्ये आपण इकडे बघितलं होतं बाय डायरेक्शनल लर्निंग. ओके, बाय डायरेक्शनल लर्निंग म्हणजेच काय ॲट अ टाईम काहीतरी की बेसिकली नॉलेज असेल हे इथं काहीतरी की गेन केलं जातं आणि सोबतच एक्सपिरियन्स जो असतो तो काहीतरी तिकडे मिळवला जातो. बरोबर, एक्सपिरियन्स जो असतो तो काहीतरी की मिळवला जातो किंवा त्या एक्सपिरियन्सवरूनच काहीतरी की नवीन जे नॉलेज असतं ना ते काय केलं जातं तिकडं इनोव्हेट केलं जातं. ओके, एक्सपिरियन्सवरूनच काय केलं जातं नवीन जे नॉलेज जे असतं ते काहीतरी की इनोव्हेट केलं जातं आणि फर्दर ते पुढं काहीतरी घ्यायचं पास केला जाता. ओके, एकाकडून काहीतरी की दुसऱ्या बेनिफिशरीकडे. सो याच्यामध्ये काहीतरी की टू चॅनलमध्ये आपल्याला अगेन पाहायला मिळतं प्रॉब्लेम्स आणि त्याचे काहीतरी की सोल्युशन. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल प्रॉब्लेम. सो प्रॉब्लेम ऑर ब्रॉट टू लॅबोरेटरी. ओके, प्रॉब्लेम आर ब्रॉट टू लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये काहीतरी की बेसिकली जे प्रॉब्लेम्स असतात ते काहीतरी की आणले जातात आणि बेसिकली सोल्युशन आर टेकन टू फार्मर्स ऑर विलेजर्स. ओके, सोल्युशन आर टेकन टू फार्मर्स टू विलेजर्स. इथे सायंटिफिक काहीतरी की नॉलेज आणि प्लस त्यांचे काहीतरी की स्वतःचे जे एक्सपिरियन्स असतात त्यांचं काहीतरी की एक टाईपचं ॲमॅलगेशन जे असतं ना ते काहीतरी आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि अगेन ते काहीतरी की ॲज अ आवश्यक असतं कारण का ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस. ओके, ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस आणि सोबतच काहीतरी तिकडं सायंटिफिक काहीतरी की नॉलेज तिथं काय असतं आवश्यक असतं. ओके, सायंटिफिक काहीतरी की नॉलेज जे असतं हे काय असतं इकडं आवश्यक असतं आणि याच्यातूनच ओव्हरऑल काहीतरी तिकडे बेसिकली सोसायटीची किंवा काहीतरी की कंट्रीची डेव्हलपमेंट असते ना ती काहीतरी की घडून येत असते. सो म्हणूनच काहीतरी की बेसिकली टू चॅनल ऑफ नॉलेज अँड एक्सपिरियन्समध्ये काहीतरी आपल्याला हे पाहायला मिळतं. ओके, पुढे आहे 7 नंबरचा काहीतरी की बेसिक प्रिन्सिपल याचा तो म्हणजे प्रोग्राम इज बेस्ड ऑन क्रिएटिंग इंटरेस्ट by the seeing and the doing. Okay, program is based on creating interest by seeing and doing. आता इथं फॉर्मल एज्युकेशनमध्ये किंवा काहीतरी की बेसिकली प्रोग्राममध्ये कसं असतं वॉटेवर कोणतेही प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं बेसिकली की सरळ गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतात किंवा काहीतरी की कोणतीही काहीतरी तिकडं एज्युकेशन देणारे काहीतरी की तिकडं ऑर्गनायझेशन असतात ते येतात आणि काहीतरी की त्या प्रोग्राम किंवा काहीतरी की तिकडं जे एज्युकेशन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू स्टडी ग्रुप असतात ते काहीतरी तिकडं फॉर्म करून सरळ काहीतरी की जे नॉलेज असतं ते काहीतरी की त्यांच्याद्वारे तिथं दिलं जातं. याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो लोकांच्यामध्ये काहीतरी की इंटरेस्ट जो असतो ना तो काहीतरी की क्रिएट होत नसतो. ओके, लोकांच्यामध्ये जो इंटरेस्ट असतो ना तो काहीतरी की क्रिएट होत नसतो आणि मग ह्याच्यामुळे त्याची काहीतरी की इफिशियन्सी किंवा काहीतरी की त्याची जी ही असेल काय म्हणून आपण त्याला काहीतरी इकडं प्रोडक्टिव्हिटी असेल ही आपल्याला काहीतरी की पाहायला मिळत नाही. सो तेच इथे काहीतरी की बेसिक त्याचं काहीतरी की प्रिन्सिपल काय बनतो किंवा काहीतरी की बेसिक त्याचा हे फिलॉसॉफी काय बनते की इंटरेस्ट जो असेल तो काहीतरी की कशा प्रकारे क्रिएट करायचा आहे तर काहीतरी काय सीईंग अँड डुईंग. ओके, सीईंग अँड डुईंग नॉट ओनली फॉर द लिसन. एका साईडला काहीतरी की फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं नाही. तर याच्यामध्ये काय असतं बेसिकली की एका टाईपला काहीतरी की दाखवलं जातं ॲज अ प्रॅक्टिकल. ओके, किंवा काहीतरी ॲज अ काय म्हणून आपण ॲज अ विज्युअल आणि दुसऱ्या साईडला काहीतरी की तो जो प्रोग्राम असेल किंवा कन्सेप्ट असेल ती एक्झॅक्ट काहीतरी की फील्डमध्ये जाऊन तिथे काहीतरी की कॅरीड आउट केले जाते. ओके, एक्झॅक्ट फील्डमध्ये जाऊन काय केलं जातं तिकडं ती कॅरीड आउट केल्या जाते. मग याच्यामुळे काय होतं एक टाईपचा काहीतरी की जो इंटरेस्ट असतो ना तो काहीतरी क्रिएट होतो लोकांच्यामध्ये आणि फर्दर प्रोग्राम जो असेल तो काहीतरी की परफेक्टली तिकडं काहीतरी की बूस्ट पण होतो आणि काहीतरी घ्यायचं फ्रुटफुल किंवा काहीतरी त्याची जी एफिशियन्सी असते ती पण काय केल्या तिथं इन्क्रीज केली जाते किंवा काहीतरी की इन्क्रीज होत असते. ओके, सो हा काय असतो त्याचं काहीतरी त्याचं बेसिक काहीतरी तिकडं फिलॉसॉफी असते. राईट, त्याच्यानंतर आहे 8 नंबरचा देअर इज व्हॉलेंटरली कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल. ओके, देअर इज व्हॉलेंटरली कोऑपरेटिव्ह पार्टिसिपेशन.
अगेन फॉर्मल आणि इनफॉर्मल एज्युकेशनमध्ये काहीतरी आपण बघितलेलं होतं. फॉर्मल एज्युकेशनमध्ये कसं असतं, कंपल्सरी काहीतरी तिकडं पार्टिसिपेशन जे असतं ते आवश्यक असतं, बरोबर. मग ह्याच्यामुळेच काय होतं, इफिशियन्सी जी असते ती काहीतरी कुठेतरी रिड्यूस झालेली आपल्याला पाहायला मिळते एंटर काहीतरी तिकडं फॉर्मल काहीतरी एज्युकेशन फील्डमध्ये. तेच इथे एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की बेसिक काहीतरी त्याचा जो ही जी असते फिलॉसॉफी जी असते ती काय असते, तर व्हॉलेंटरी कोऑपरेटिव्ह पार्टिसिपेशन. ज्यांना तिथं काहीतरी आवश्यकता ज्यांना काहीतरी पार्टिसिपेशन करायचं आहे ना, त्यांच्या काहीतरी विलिंगली जर ते तिथं रेडी असतील ना, तर तिथे येतील आणि काय करतील, तिकडे पार्टिसिपेशन करतील. अदरवाईज ज्यांना काहीतरी त्याची आवश्यकता नाही आहे किंवा काहीतरी की ज्यांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करायचं नाही आहे, ते तिथं काहीतरी येणार नाहीत. ओके, हा काहीतरी की बेसिक त्याच्यामधचा फंड असतो किंवा काहीतरी प्रिन्सिपल असतं, बरोबर. याच्यामुळे काय होतं, त्याची जी इफिशियन्सी असते, म्हणजे ज्यावेळेला इंटरेस्ट असेल, ज्यावेळेला आवड असेल ना, त्यावेळेला नॉलेज गेन करण्याची काहीतरी जी ही असते प्रॅक्टिस असते, ती काहीतरी त्याचं परफेक्टली कुठेतरी काहीतरी रन होत असते. अदरवाईज इंटरेस्ट जर नसेल आणि जबरदस्तीने जर काहीतरी पार्टिसिपेशन केलेलं असेल, तर अगेन तेच असतं, नॉलेज गेन होण्याची जी काहीतरी तिकडं कॅपॅसिटी असते थोडीशी कमी झालेली असते. ठीक आहे, पुढे 9 नंबर आहे किंवा काहीतरी बेसिक त्याच्या मागचं काहीतरी की फिलॉसॉफी आहे. प्रोग्राम इज बेस्ड ऑन ॲटिट्यूड. ओके, ॲटिट्यूड अँड व्हॅल्यूज ऑफ द पीपल विथ whom it works. Okay, with whom it's work. अगेन दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट ॲज काहीतरी की आपण त्याला म्हणून बेसिक काहीतरी की फिलॉसॉफी इथं असते. ती म्हणजे काय, एका साईडला काहीतरी की गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतात आणि एका साईडला काहीतरी की पीपल्स असतात. ओके, प्रॉब्लेम काय होतो, लोकांच्याकडे काहीतरी की बघण्याचा जो ॲटिट्यूड असतो कोणाचा, गव्हर्नमेंट ऑफिशियलचा, हा बऱ्याचदा कसा असतो, एकदम काहीतरी की रिजिड असतो. ओके, हा कसा असतो, बऱ्याचदा काहीतरी की रिजिड असतो. म्हणजेच काय की लोकल किंवा काहीतरी की ग्रामीण पीपल असते त्यांना काहीतरी त्याचं तुच्छ लेखायचा किंवा काहीतरी की त्यांना ॲज सेकंडरी काहीतरी तिकडे दर्जा द्यायचा. प्रॉपर अशा काहीतरी की ॲम्युनिटीज असतील त्यांना काहीतरी की प्रोव्हाइड करायचं नाही. याच्यामुळे काय होत असतं की याच्याकडे गव्हर्नमेंटकडे काहीतरी की बघण्याचा जो दृष्टिकोन असतो कॉमन पीपलचा किंवा काहीतरी की फार्मरचा, हा कुठेतरी काहीतरी की चुकीचा किंवा काहीतरी की रॉंग असं तिथे काहीतरी की डेव्हलप होत असतो. ओके, विकसित होत असतो. मग याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, नंतर फर्दर पार्टिसिपेशन जे असतं ते काहीतरी कुठेतरी डिक्लाईन होत जातं. ओके, हळूहळू त्याच्यामध्ये काहीतरी की प्रतिनिधित्व करणारे जे लोक असतात ना, त्यांचे जे नंबर्स असतात ते तिथे कमी होत जातात. ठीक आहे, सो हेच कुठेतरी काहीतरी की सोल्युशन करण्यासाठी किंवा काहीतरी की ॲड्रेस करण्यासाठी इथे ॲटिट्यूड जो असेल तो काहीतरी की बेसिकली चेंज होणं खूपच काहीतरी की गरजेचा असतो. आणि इवन द काहीतरी की जे व्हॅल्यूज असतील पीपलच्या, त्या आपण कुठेतरी काहीतरी की सांभाळून घेणं खूपच काहीतरी की गरजेचे असतात गव्हर्नमेंट ऑफिशियल्सद्वारा किंवा काहीतरी की व्हॉट एव्हर जे कोणी तिथं काहीतरी की पार्टिसिपेशन करत असेल त्यांच्याद्वारे. ओके, सो हे झाले इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की बेसिकली बेसिक काहीतरी तिकडं फिलॉसॉफीज रिगार्डिंग टू द ऑर इन कंटेक्स ऑफ द एक्सटेन्शन ऑफ एज्युकेशन. ठीक आहे, सो इथं सेल्फ हेल्पपासून काहीतरी की आपण ती ह्याच्यापर्यंत बघितलं की तुमचा जो ॲटिट्यूड आणि काहीतरी की तिकडं व्हॅल्यूज आहेत तिथंपर्यंत. ओके, पुढे बघूया प्रोग्राम प्लॅनिंग अँड द इव्होल्युशन. ओके, प्रोग्राम प्लॅनिंग अँड द इव्होल्युशन नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामधलं. प्रोग्राम प्लॅनिंग इज द प्रोसेस, ओके, इज द प्रोसेस ऑफ मेकिंग डिसिजन अबाउट द डायरेक्शन अँड इंटेन्सिटी ऑफ एक्सटेन्शन प्रोग्राम टू मेक इफेक्टिव्ह. ओके, टू मेक इफेक्टिव्ह. प्रोग्राम प्लॅनिंग म्हणजे थोडक्यात काय असतं की एक प्रकारची काहीतरी प्रोसेस असते ज्या ठिकाणी काहीतरी डिसिजन असतात ना ते घेतलं. कोणते डिसिजन की जो एक्सटेन्शन ऑफ प्रोग्राम आहे त्याची काहीतरी डायरेक्शन आणि त्याची काहीतरी एक्सटेन्सिटी कशी असेल आणि कशी नाही त्यासाठी. आणि अगेन हे सगळं कशासाठी, तर वॉट एव्हर जो प्रोग्राम आहे त्याला काहीतरी की जास्तीत जास्त तिकडे इफेक्टिव्ह किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲज अ फायदेशीर काहीतरी की बनवण्यासाठी. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण बेसिकली काहीतरी की प्रोग्राम प्लॅनिंग. मग कोणत्या कोणत्या इथे स्टेप्स आपल्याला पाहायला मिळतात प्रोग्राम प्लॅनिंगमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की कलेक्शन ऑफ फॅक्ट्स. ओके, कलेक्शन ऑफ फॅक्ट्स. कलेक्शन ऑफ फॅक्ट्स म्हणजे काहीतरी की बेसिकली आपण थोडक्यात म्हणू की एखाद्या ठिकाणी काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲज अ ड्रॉट. ओके, ड्रॉट रिलेटेड काहीतरी की प्रोग्राम जो आहे ना तो काय केला जाणार आहे तिकडं रन केला जाणार आहे किंवा ड्रॉट रेझिलेंट काहीतरी की वॉट एव्हर जे नॉलेज आहे ना ते काहीतरी तिकडं प्रोव्हाइड केलं जाणार आहे ॲग्रिकल्चरमध्ये किंवा काहीतरी की फार्मर्सला. सो याच्या संदर्भातलं काहीतरी की बेसिकली जो फॅक्ट असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जो डेटा असेल ना त्याचं काय केलं पाहिजे तिकडं पहिल्यांदा कलेक्शन केलं पाहिजे. ओके, पर्टिक्युलर काहीतरी तिकडं जो पॅटर्न आहे ड्रॉटचा तो आहे का प्रेझेंट,
कोणत्या कोणत्या वर्षी काहीतरी की ड्रॉट आले होते, त्या वेळेला काहीतरी की बेसिकली इफेक्ट जो होता, ओके, लाईफ स्टॉक असेल किंवा काहीतरी की फार्मर्स असतील किंवा काहीतरी तिकडे ॲग्रिकल्चर असेल, त्याच्यावरती काय झाला गेला होता. वॉटर रिसोर्सेस होते त्याच्यावरती काहीतरी की इम्पॅक्ट काय होता किंवा काय नाही. आणि अगेन तिथे काहीतरी की कोणत्या प्रॅक्टिसेस होत्या ज्या काहीतरी तिकडं कॅरीड आउट केल्या गेल्या होत्या की नाही अगेन्स्ट द ड्रॉट. आणि त्यांची काहीतरी की इफिशियन्सी किंवा काहीतरी की त्यांचा जो प्रोडक्टिव्हिटी होती ती कशा प्रकारे होती किंवा कशा प्रकारे नाही. हे सगळं काहीतरी की बेसिकली ॲज अ डेटा किंवा काहीतरी ॲज अ फॅक्ट म्हणून काहीतरी की कलेक्ट करणं काहीतरी की आवश्यक असतं. ओके, एकदा का बेसिकली हा सगळा डेटा किंवा काहीतरी की फॅक्ट्स असेल ना यांचं कलेक्शन केलं की फर्दर सेकंड स्टेप असे ते म्हणजे काहीतरी की ॲनालिसिस ऑफ सिच्युएशन. ओके, सेकंड वन इज द ॲनालिसिस ऑफ सिच्युएशन. फर्दर या कलेक्शन केलेलं काहीतरी की डेटा किंवा काहीतरी की फॅक्ट्सवरून आपल्याला ते सगळं काहीतरी की ॲनालिसिस करण्याला कुठेतरी काहीतरी की मदत होते किंवा व्हॉट एव्हर जी सिच्युएशन तिथे का झाली गेलेली आहे ही ॲनालिसिस करायला काहीतरी कुठेतरी मदत होते. फॉर एक्झाम्पल असेल आता न्यूज जर तुम्ही काहीतरी काय ऐकलं असेल नॉर्थला काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात बेसिकली फ्लडमुळे काहीतरी की बेसिकली ॲग्रिकल्चर लँड आहे तो काहीतरी की खराब झाला गेलेला आहे. ओके, आता हे याच्यावरती सोल्युशन काय असणार आहे की इथे बेसिकली काहीतरी की जो फ्लड आहे ते येण्याचे काहीतरी की कारणं काय होते आणि फ्लडमुळे तिथे बेसिकली काहीतरी की ॲग्रिकल्चर लँड आहे तो काहीतरी की लॉस्ट का झाला गेलेला आहे. ते आपल्याला कधी कळणार ज्यावेळेला काहीतरी कडचे फॅक्ट्स असतील किंवा काहीतरी जे डेटा असेल ना त्याचं कलेक्शन केल्यानंतर आणि ती सिच्युएशन का उभारली गेलेली आहे ना याचं काहीतरी आपल्याला ॲनालिसिस कुठेतरी करता येतं. ओके, सो त्याच्यामुळं सेकंड स्टेप बनते ती म्हणजे काहीतरी की ॲनालिसिस ऑफ सिच्युएशन किंवा काहीतरी की ॲनालिसिस ऑफ फॅक्ट्स किंवा काहीतरी मग तो डेटा असेल तो. ठीक आहे, त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम थर्ड वन किंवा काहीतरी की थर्ड स्टेप इथं आपली बनते ती म्हणजे काहीतरी की आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम. एकदा का आपण डेटा कलेक्ट केला त्या डेटाचं ॲनालिसिस केलं की त्याच्यावरून सिच्युएशन आपल्याला काहीतरी की समजून येतं आणि आफ्टर दॅट आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम जे असतात ते काहीतरी की केले जातात. मग तेच एक्झाम्पल काहीतरी की पुढे कंटिन्यू करूया. आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम. आता तिथं फ्लड येण्याची काहीतरी की कारणं काय होते. ओके, फ्लड काहीतरी येण्याची कारणं काय होते. सो वॉट एव्हर काहीतरी की कारण असते अगेन त्याच्यामुळे काहीतरी की ॲग्रिकल्चर लँड आहे तो काहीतरी की लॉस झाला गेलेला आहे. मग आता हा ॲग्रिकल्चर काहीतरी की लँड असेल तो लॉस्ट होण्याचा काहीतरी की प्रॉब्लेम काय होते किंवा काहीतरी की रिझन काय होते हे आपल्याला काहीतरीकडे आयडेंटिफाय करणं आवश्यक असतं. मग काय असेल, एन्क्रोचमेंट असेल. ओके, रिव्हर बँक असते त्याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली ॲग्रिकल्चरचा काहीतरी की जो एरिया आहे तो बऱ्याचदा काय केला होतो एक्सटेंड केला जातो किंवा तिथली काहीतरी की बेसिकली जी सँड असेल ती काहीतरी इकडं माइन केली जाते किंवा काहीतरी की बेसिकली इकडं जी असणारी ही असेल काय म्हणून आपण त्याला प्लांटेशन किंवा काहीतरी की प्लांट्स असेल ते मोठ्या प्रमाणात काहीतरी की कट केलेले असतील किंवा काहीतरी मग अगेन तिथे काहीतरी की बेसिकली जे नॅचरल वॉटर बॉडीज असतात ना तिथं फर्दर काहीतरी की एक्सटेंड केलं गेलेलं काहीतरी तिकडं अर्बनायझेशन असेल. सो हे सगळे काय असतात बेसिकली प्रॉब्लेम्स असतात आणि ह्यांना काहीतरी की बेसिकली इथं आयडेंटिफाय करणं आवश्यक असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं आहे ते म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्स अँड द गोल्स. एकदा का प्रॉब्लेम तिथं आयडेंटिफाय झाले की आता याच्यासाठी काहीतरी की सोल्युशन किंवा काहीतरी की गोल्स काय असायला पाहिजेत काय नाही हे काहीतरी कुठं डिटर्माइन करायला आपल्याला थोडंसं इझी जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचं डेव्हलपिंग प्लॅन ऑफ वर्क अँड कॅलेंडर ऑफ ऑपरेशन. ओके, डेव्हलपिंग ऑफ प्लॅन ऑफ वर्क अँड द कॅलेंडर ऑफ ऑपरेशन. ऑब्जेक्टिव्ह किंवा काहीतरी की गोल्स आहेत ते तिथे सेट केले की त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली हे जे ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा काहीतरी की गोल असतील ह्या पर्टिक्युलर काहीतरी की प्लॅनमध्ये वर्क होणं आवश्यक असतं किंवा काहीतरी की त्याचं एक पर्टिक्युलर फ्रेमवर्क किंवा काहीतरी की कॅलेंडर जे असतं ना ते काहीतरी की बनणं आवश्यक असतं. अँड देन फर्दर 6 नंबर इज द फॉलो थ्रू द प्लॅन ऑफ वर्क्स अँड द कॅलेंडर ऑफ ऑपरेशन. हे इथं सेट केलं गेलेलं किंवा काहीतरी की डेव्हलप केलं गेलेलं काहीतरी की कॅलेंडर असेल किंवा काहीतरी की प्लॅन असेल याला काहीतरी की बेसिकली फॉलो करणं आवश्यक असतं. देन 7 नंबर इज द इव्होल्युशन ऑफ प्रोग्रेस. पर्टिक्युलर काहीतरी की जे गोल होते किंवा काहीतरी की प्लॅन ऑफ वर्क होते जे सेट केले गेले होते त्याचं टाईम टू टाईम काहीतरी की इव्होल्युशन करणं काहीतरी की अगेन गरजेचं असतं की काम जे आहे ते किती प्रमाणात झालं गेलेलं आहे, किती प्रमाणात राहिलेलं आहे, किती प्रमाणात काहीतरी की अजून कोणती काहीतरी की आवश्यकता आहे किंवा नाही हे सगळं काहीतरी की बेसिकली इकडे चेक केलं जातं किंवा काहीतरी की चेक करणं काहीतरी की कुठेतरी तिथं मॅन्डेटरी असतं. ओके,
तेव्हा जाऊन काहीतरी की इफिशियन्सी किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू त्याची प्रोडक्टिव्हिटी जी असते ना ते आपल्याला काहीतरी की समजण्यास कुठेतरी मदत होत असते. ओके, पुढे आहे 8 नंबरचं रिकन्सिडरेशन अँड रिव्हिजन ऑफ द प्रोग्राम. ओके, रिकन्सिडरेशन अँड द रिव्हिजन ऑफ प्रोग्राम. पुन्हा एकदा किंवा काहीतरी की फायनली ज्यावेळेला काहीतरी की जे गोल्स असतात ते काहीतरी की कंप्लीट होतात किंवा काहीतरी की जे वर्क असतो तो कंप्लीट होतो, त्याच्यामध्ये काहीतरी की अदर काहीतरी की किंवा काहीतरी की एक्स्ट्रा कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा नाहीत याच्यासाठी आवश्यकता कशी असते तर काहीतरी की रिकन्सिडरेशनची किंवा काहीतरी की रिव्हिजनची. ओके, मग काही प्रोग्राम्स असतील ते काहीतरी की किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू काही इश्यूज आहेत ते सॉल्व्ह झालेले आहेत तर त्यांना पुढे काहीतरी की रिकन्सिडर करणं आवश्यक असतं. रिकन्सिडरेशन करून त्याच्यामध्ये काहीतरी की कोणते चेंजेस आहेत ते आपल्याला करता येतील किंवा काहीतरी की नाही करता येत हे पाहणं काहीतरी की आवश्यक असतं. ओके, त्याच्यामुळेच रिकन्सिडरेशन आणि रिव्हिजन असते प्रोग्रामचे देखील काहीतरी की इम्पॉर्टंट बनते. अँड दिस इज द लास्ट स्टेप्स रिगार्डिंग टू द प्रोग्राम प्लॅनिंग. ओके, ही काहीतरी की बेसिकली लास्ट स्टेप असते कशाची तर काहीतरी की म्हणजे प्रोग्राम आणि प्लॅनिंगच्या संदर्भातली. ओके, त्याच्यानंतर पुढे बनतं ते म्हणजे काहीतरी की बेसिकली इव्होल्युशन. ओके, इव्होल्युशन. ठीक आहे, सो याच्या संदर्भातला जो डेटा आहे किंवा काहीतरी जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे पुढच्या काहीतरी की लेक्चरमध्ये पुढे कंटिन्यू करू. राईट, आतासाठी काहीतरी की बेसिकली आपण इथं थांबूया. आय होप इथंपर्यंत काहीतरी की जे डिस्कशन केलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं असेल. सो